ठीक आहे. तर आपण मागच्या वेळेला होतो आहारावर. आहारावरचं काही राहिलं होतं. ठीक आहे, चालेल. मागच्या वेळेला जे मी सांगितलं त्याच्यात काही प्रश्न, काही डाऊट्स आहे? विरुद्ध आहार वगैरे चेक केलं घरी? विरुद्ध आहार कसा होतो, काय होतो, त्याच्याबद्दल काही शंका, प्रश्न? मग आपण मागच्याला कम्प्लीट आयुर्वेदिकचा आस्पेक्ट बघितला होता. आज आपण मॉडर्न सायन्स बघणार आहे. मॉडर्न सायन्स काय म्हणतो आहाराबद्दल. पण त्याच्या पहिले मागच्या ज्यात काही प्रश्न, शंका असतील विचारतो. विरुद्ध आहारामध्ये भाजी बरोबर काय घ्यायचं ते लक्षात येत नाही दादा. म्हणजे आता समजा भाजी बरोबर प्रॉपर आता नॉर्मल आपली भाकरी आपण चपाती. मिठाई वगैरे आपण गोड काहीतरी बनवतो ना, तर तेव्हा भाजी कोणती असते? श्रीखंड असू दे, आमरस असू दे, बासुंदी असू दे, अशा गोष्टींबरोबर कुठल्या भाज्या करतो ना, ते लक्षात नाही येत दादा. भाजी कोणती पण चालेल, फक्त लिंबू नाही पिळायचं त्यात. कारण गोड आहे ना तुमच्यासोबत, दुधाचे पदार्थ आहे. गोड म्हणण्यापेक्षा दुधाचे पदार्थ बेसिकली आम्रखंड, श्रीखंड, ते काय असेल, बासुंदी, रसमलाई, दुधाचे पदार्थ. ते मीठ आणि लिंबू भाजीत नाही पिळायचं, किंवा त्या दिवशी भाजीत कमी मीठ टाकायचं आणि लिंबू तर पिळायचंच नाही. आपल्याला सवय असते त्यात वरण भातावरची पण लोक लिंबू पिळतात, तर ते चुकीचं आहे. अजून काही प्रश्न? ठीक आहे, आगे जाते. ठीक आहे, चल जाऊया पुढे. मग आता आज आपण बघणार आहे की मॉडर्न सायन्स काय म्हणतं आहाराबद्दल वगैरे. ठीक आहे. तर हे तुम्हाला कुठेतरी आपल्या वर्क मधला आठवत असेल की सगळ्यात पहिले आपल्या प्रत्येक सेलला, आपल्या पेशींना ऊर्जा हवी असते. हे सेल म्हणजे आपली पेशी आहे. प्रत्येक पेशींना ऊर्जा हवी असते. आणि या ऊर्जेमध्ये कन्वर्ट व्हायसाठी सगळ्यात पहिले आपले इन्शुलिन असते. इन्शुलिन ही चाबी उघडते. चाबी उघडल्यावर तिकडे साखर पोचते, आठवत असेल तुम्हाला तर. मी परत रिपीट करतोय की हे बघा, ही इन्सुलिन असते, ही अशी चाबी उघडते. चाबी उघडल्यावर मग ती साखर आपल्या प्रत्येक पेशींमध्ये पोचते. पण हेच जर काही कारणास्तव आपलं खराब असेल, म्हणजे कुठे काही ब्लॉकेज वगैरे असेल, तर साखर ही शरीरातच फिरत राहील. जे काही आपण जेवण पोचतोय ते शरीरातच पोहोचत राहील. मग काय करावं लागतं इन्सुलिनला? एक पॅन्क्रियाजला पॅन्क्रियाजला एकच्या ऐवजी दोन इन्सुलिन सोडायला लागतात. त्याला वाटतं की एक इन्सुलिनने काम होत नाही, कदाचित जास्तीत जास्त चाबी फिरवून बघू. मग दोन पोहोचवतो, मग तीन पोहोचवतो, चार पोहोचवतो, चार चाब्या लावतो, पाच चाब्या लावतो. आणि असं करून करून पॅन्क्रियाज कुठेतरी थकतं. मग आता हे पॅन्क्रियाज थकायसाठी, म्हणजे आता हे पॅन्क्रियाज जेव्हा थकतंय, जसं मी सांगितलं इकडे हे बघा, कुठेतरी पोहोचत नाही म्हणून एकच्या ऐवजी दोन तीन इन्सुलिन पाठवतं. आणि त्याच्यामुळे पॅन्क्रियाज हे सतत आपल्याला ओढून ओढून सांगत असतं की आता खायला थांबवा. कारण पॅन्क्रियाजला आराम हवा असतो, कोणत्या पण शरीराला. बेसिकली पॅन्क्रियाज काय, कोणत्या पण शरीराला आराम हवा असतो, पण आपण सतत खातो. प्रत्येक वेळेला आपण काही खाऊ तर त्याचं साखरेमध्ये रूपांतर होऊ, प्रत्येक वेळेला इन्सुलिन पॅन्क्रियाज पाठवेल, प्रत्येक वेळेला ते काम होत राहील. परत काही खाऊ म्हणजे छोटूसा एक साखरेचा दाणा, एक शेंगदाण्याचा दाणा पण टाकला, किंवा नुसतं आपण विचार पण केला तरी इन्सुलिन सिक्रेट होतं. म्हणून जे प्रॉपर रोजा वगैरे असतं, किंवा जे जैन लोकांचं किंवा मारवाडी लोकांची जी फास्टिंग असते, त्यांच्या वेळेला ते म्हणतात की फक्त विचार, म्हणजे विचार पण नाही करायचा. कारण आपली जशी सलायवा सिक्रेट होते, एखाद्या तोंडाला पाणी येणं, बेसिकली तोंडाला पाणी येणं म्हणजे काय असतं की सलायवा सिक्रेट होतं. तर जशी सलायवा सिक्रेट होते तसं आपल्या शरीरात इन्सुलिन देखील सिक्रेट होत असतं. आणि हे इन्सुलिन प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आपण खातो, म्हणजे एक छोटूसं पण. आणि याच्यामध्ये गंमत अशी की हे असं नाही की आपण जर दोन चपात्या खाल्ल्या तर जास्त इन्सुलिन सिक्रेट होईल आणि एक शेंगदाणा खाल्ला तर कमी होईल. इरिस्पेक्टिव्ह ऑफ आपली क्वांटिटी, आपण किती पण कमी खाऊ, किती पण जास्ती खाऊ, इन्सुलिन सेमच सिक्रेट होत असतं. म्हणजे जरी आपण एक शेंगदाण्याचा दाणा देखील खाल्ला किंवा दोन चपात्या जरी खाल्ल्या तरी सेमच होईल. फक्त हे जेव्हा वारंवार वारंवार खाऊ तेव्हा प्रत्येक वेळेला हे सिक्रेट होत राहील. तर याच्यासाठी मग काय करायचंय? काय सोल्युशन असेल? पॅनक्रियाजला आराम देण्यासाठी काय सोल्युशन असेल? क्या हो सकता है? फास्टिंग. व्हेरी गुड. तर याच्यासाठीच उपवास, म्हणजे आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे याच्यासाठी की आपण जे म्हणतो की जे आपण वमन वगैरे करतो, किंवा उपवासामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे उपवास असतात. पण उपवास आपण आता हे जे इन्सुलिन वगैरे बघितलं, आता याच्यामध्ये मी कुठे वजनाचं बोललो का की वजन कमी करायसाठी उपवास करायचा आहे किंवा ते वगैरे? त्याच्यासाठी आपल्याला उपवास करायचाच नाही. आपल्याला बेसिकली इन्सुलिनला शांत ठेवायसाठी, त्या इन्सुलिनला आराम द्यायसाठी आपल्याला उपवास करायचा आहे. तर ते कसा करायचा वगैरे ते आपण बघूया. पण
मुळात मला हे समजवणं महत्वाचं होतं की नेमकं शरीरात आपल्याला काय होतं की त्याच्यासाठी आपण उपवास करतो. इन्सुलिन पॅनक्रियास प्रत्येक वेळेला इन्सुलिन रिलीज करतंय आणि ते इन्सुलिन रिलीज करून प्रत्येक वेळेला थकतं ते. जसे आपले हातपाय थकतात तर आपण आराम करायला जातो रात्री किंवा दुपारी झोपतो खूप थकवा आला वगैरे. इन्सुलिनला आपण आराम करायला, पॅनक्रियाला आराम करायला कधी देतच नाही. तर ते आपण उपवास करून करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. मग आगे बढूया. तर मग आता बेसिकली काय करायला पाहिजे, की जे काही मी पहिले पण तसं मी मोस्टली फोनवरती सगळ्यांना सांगितलंच आहे, पण आज थोडं सायन्स बद्दल बोलतो, की जे काही आपण नाश्ता करतो, जेवण करतो किंवा डिनर करतो, जे काही खातो ते मोस्टली 40 ते 50 मिनिटातच जेवण आपलं उरकलं पाहिजे. त्याच्यावरती नको जायला पाहिजे. म्हणजे 1 तासापासून आपण खातोच आहे, 1-1.5 तासापासून खातोय किंवा आता जस्ट 40-50 मिनिटं पहिले खाल्लं आणि नंतर मग थोड्या वेळाने जाऊन परत आईस्क्रीम खाल्लं. मग ती दुसरी विंडो येईल. एक विंडो ही 40 ते 50 मिनिटाचीच असायला पाहिजे. कारण तेवढ्या वेळातच मी पुढे चार्ट दाखवेल, तेवढ्या वेळातच इन्सुलिन आपलं सिक्रेट होत असतं. जर 1-1.5 तास झालं, तर परत दुसरी स्पाइक येईल, परत तिसरी स्पाइक येईल. तर एक जी स्पाइक असते ही आपली 40 ते 50 मिनिटातच होते. तर जे काही आपलं जेवण आहे, जेवण करायचं, काही फास्ट फूड पण खायचं असलं, जे काही पावभाजी, जे काही खायचं असेल ते 40 ते 50 मिनिटातच खायचं आणि मग आता त्याच्यापुढे 4-5 तास खायचं नाही. ते मी आता बोलतो पुढे. अशा दिवसातून 2 ते 3 विंडो हव्या. आता तुमच्या 3 विंडो असतील तर ठीक आहे, पण हळू ते 2 करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आता सकाळी 9, 9:30, 10 ला नाश्ता होत असेल तर ती एक विंडो झाली. मग त्या एक विंडोमध्ये 40 ते 45 मिनिटं वाटेमध्ये जे खायचं ते खाऊ शकतात तुम्ही. पण मग आता मध्ये काहीच खायचं नाही. डायरेक्ट पुढची येईल 1:30 ते 2:30 वाजता जे काही तुमचा जेवायचा टाईम असेल ती दुसरी विंडो आणि रात्री डायरेक्ट 7-8 वाजता जे तुम्ही 7:30 वाजता जेवतात ही तिसरी विंडो. अशा या 3 विंडोमध्ये 40 ते 50 मिनिटांमध्ये खायचा प्रयत्न करायचा. जेणेकरून मग इन्सुलिनला आपल्या पॅनक्रियाजला आराम मिळतो. फक्त आपलं तेच आहे. आणि जे आपण मागच्या वेळेला बघितलं, की आता त्या 40 मिनिटात मग काही पण खाल का? वाटेल ते खाऊ शकतात. फक्त एक काळजी घ्यायची. कोणती काळजी घ्यायची? नाही माहित दादा. मागच्या वेळेला सांगितलं. आता आपली चर्चा झाली. सोचो, सोचो. तुम्ही आत्ता मला एक प्रश्न विचारला होता सुरू करायचा पहिले. विरुद्ध आहार नको व्हायला पाहिजे. म्हणजे 40 ते 45 मिनिटात जेव्हा मी म्हणतो, की काही पण खाऊ शकतो, तर बिनधास्त खा. आईस्क्रीम खायचं, काय आहे फास्ट फूड खायचं. मी तर कधीच कोणाला हे नाही म्हणत. फक्त हे जर 3 नियम पाळले ना आपण 40 ते 45 मिनिटात 2 ते 3 विंडो आणि विरुद्ध आहार. हे 3 विंडो पाळले, की तुम्ही वाटेल ते खाऊ शकतात. मग कुठे काही कॅलरीज येत नाही किंवा कुठे काही मग खूप फॅट्स खाल्लं वगैरे तसं काही येत नाही. शरीर बरोबर काळजी करतं. कारण शरीराला माहिती आहे, कचरा जर झाला तर कचरा बाहेर काढणं हे शरीराला जमत असतं. पण आपण काय करतो कचरा बाहेर काढायला वेळच देत नाही शरीराला. साफ-सफाई करायला वेळच देत नाही. घर घाण झालं तर आपल्याला साफ-सफाई सगळ्यांना करता येते. आपल्याला जर आपलं घर घाण झालं, आपण शक्यतो काळजी करतो, की घरात कचरा यायला नाही पाहिजे. पण आता येतोय, तर आपल्याला दिवसातून 2-3 वेळा झाडू मारत असतो. आपल्याला झाडू मारायचं हे. पण जर सतत 24 तास कचरा आला, तर आपण झाडू मारूच शकणार नाही. किती वेळा झाडू माराल आणि किती वेळा साफ कराल? तर तोच विषय आता आपल्या शरीरात होतोय. पण जे काही खातो, काही कचरा जातो, काही चांगले पोषक जातात, म्हणजे काही चांगल्या गोष्टी पण येतात, काही वाईट गोष्टी पण येतात. तर ते शरीराला बरोबर माहिती आहे, की चांगल्या गोष्टी कुठे अंगी लावायच्या, ज्या वाईट गोष्टी त्या फेकून द्यायच्या किंवा जर फॅट झालं, कोलेस्ट्रॉल झालं, तर त्याचं कसं एल-डी-एल कसं कन्व्हर्ट करायचं हे शरीराला सगळं माहिती आहे. पण फक्त आपण ते साफ करायला वेळ देत नाही. तर त्या 40 ते 45 मिनिटात एक काळजी घ्यायची, की फक्त विरुद्ध आहार नको व्हायला पाहिजे. अच्छा, अजून एक नियम मी सांगितला होता मागच्या वेळेला. या निमित्ताने रिव्हिजन पण होईल. मी दिवसाचं एक शेड्यूल सांगितलं होतं, की कोणत्या वेळेला आपली अग्नी जास्ती असते, कोणत्या वेळेला कमी असते, कोणत्या वेळेला मंद असते, कोणत्या वेळेला वात जास्ती असतो, पित्त जास्ती असतो. आठवतंय? ती मी स्लाईड सांगितली होती. अच्छा, तुम्ही म्यूटवर होता, तर मी गेस केलं थोडंफार. अ, अग्नी कोणत्या वेळेला आपली जास्ती असते तीव्र? म्यूटवर आहात तुम्ही. मला ऐकत नाही. सकाळी 10च्या वेळेस. व्हेरी गुड. सकाळी 8 ते 10 वेळेस आपली अग्नी ही फार तीव्र असते. तर शक्यतो
10 आपण 11 म्हणू त्याला, 11 11:30 11 पर्यंत बफर साईड, कारण आपण आपण एक्सरसाइज वगैरे करतो, घरातली काळजी असतात. तर मी म्हणतो समजा तुम्हाला एखाद दिवस काही खायची इच्छा झाली, पावभाजी खायची झाली, किंवा जे काही तुम्हाला असं वाटतं पिझ्झा, बर्गर वगैरे, तर ते सकाळी खायचं. म्हणजे मुद्दामून जर माझी आज इच्छा झाली तर आज मी कंट्रोल करून ठेवेल की आज मी नाही करणार. उद्या मी सकाळी ऑर्डर पहिल्या दिवशी डॉमिनो उघडला की पहिली ऑर्डर माझी राहील, किंवा जे काय असेल ते, म्हणजे उदाहरणार्थ जे काय असेल ते. पण कारण त्यावेळेला आपली अग्नी जास्ती असते. आणि परत मग ते सगळे 40-45 मिनिटाचा नियम, 2 ते 3 विंडो असायला पाहिजे. नमस्कार कविताताई. जो जो एक 10-15 मिनिटं झाले चर्चा चालू होऊन, मी प्रेझेंटेशन बद्दल शेअर केलं, प्रांजलताईंना सांगत होतो. तर बेसिकली एक 2-5 मिनिटात तुमच्यासाठी परत रिव्हिजन करतो. तर हा सर. बेसिकली मी हे म्हटलं की जसं मी आपल्या वर्कशॉपमध्ये म्हटलं होतं की आपल्या सेलला ऊर्जा पाहण्यासाठी ऊर्जा हवी असते, ती पॅनक्रियाज ऊर्जा पाहण्यासाठी इन्सुलिन पाठवून त्याचे दरवाजे दरवाजे उघडतो. हे मी वर्कशॉपमध्ये सांगितलं होतं. पण आता हं. काय गडबड होते की जेव्हा आपण सतत खात असतो, खूप वारंवार खात असतो, तेव्हा प्रत्येक वेळेला काय करावं लागतं की इन्सुलिनला हे पॅनक्रियाजला प्रत्येक वेळेला हे दरवाजे उघडावे लागतात. आता काय होतं की जेव्हा प्रत्येक वेळेला दरवाजे उघडतो आपण, तेव्हा पॅनक्रियाज हे सतत काम करत असतं, सतत काम करत असतं, आणि हे सतत काम केल्यामुळे पॅनक्रियाज कुठेतरी थकतं. आणि जसं आता आपले शरीर थकतं, आपलं अवयव थकतात, तर आपण कसं करतो, आराम देतो शरीराला, किंवा रात्री झोपून आराम देतो, दुपारी झोपतो तसं. पण पॅनक्रियाजला कुठेही आराम द्यायला वेळ मिळत नाही. हे मी तुम्हाला फोनवरती पण सांगतो की आपल्याला शरीराला सगळं माहीत असतं, की कचरा कसा पचवायचा, चांगलं कसं न्यूट्रिशन लावायचं वगैरे, पण त्याला साफ-सफाई करायला आपण वेळच देत नाही. तर ही वेळ हं. द्यायसाठी आपण दिवसातून 2 ते 3 विंडो हवा पाहिजे. त्याचं पॅनक्रियाजचं मी आता कारण सांगितलं प्रॉपर सायंटिफिक, आणि 40 ते 45 मिनिटात जे काही खायचंय ते खाऊन टाकायचं. प्रोव्हायडेड त्याच्यामध्ये विरुद्ध आहार नाही व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोस्टली जे काही वाटतंय, की अमुक-तमुक जे काही तोंडाला चविष्ट जे काही आपल्याला खायचं असं इतकी इच्छा झालीच, ते सकाळी खायचा प्रयत्न करायचा. बाकी कुठेही मी कधीही पथ्य सांगत नाही, की असंच करा, प्रोटीन इतकंच व्हायला पाहिजे. फॅट्स हे शरीर ऑटोमॅटिक बरोबर ॲब्सॉर्ब करतो. शरीराला माहीत असतं. म्हणजे जरी आपण एखादी फूड खाल्लं, तर शरीराला ते जास्ती कसं अंगी लावता येईल हे आपल्या शरीराला माहीत असतं. कारण आपलं शरीर हे ट्राय करतं, की जास्तीत जास्ती कमीत कमी गोष्टीतून जास्तीत जास्ती आपल्याला मिळत राहायला पाहिजे. कारण ते सर्व्हायव्हल आणि रिप्रोडक्शन या 2 गोष्टींसाठी आपलं शरीर बनलेलं आहे. तर जरी एखाद दिवस आपण कमी खाल्लं, म्हणजे एखाद दिवस आपण फास्ट फूड तरी खाल्लं, तरी शरीराला माहिती आहे, की यातल्या चांगल्यातल्या चांगली जास्तीत जास्त गोष्टी कशा मी ओढू. पण ते केव्हा होईल? ते जर सकाळी खाल्लं तर, आणि या 2 ते 3 विंडो ठेवल्या तरच. तरच ह्या गोष्टी होणार आहेत. आपण काय करत राहतो सतत, म्हणजे, आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे मी आता प्रांजलताईंना सांगितलं, की तुम्ही जरी 2 चपातींसाठी जरी खाल्लं आणि तुम्ही 1 शेंगदाणा जरी खाल्ला, तरी इन्सुलिन सेम रिलीज होते. इन्सुलिनला फरक कळत नाही, की मी 2 चपाती खातोय की शेंगदाणा खातोय त्याच्यामुळे. तर जितक्या वेळेला, म्हणजे जरी आपण 1 शेंगदाणा तरी तोंडात टाकला किंवा एक प्रत्येक गोष्ट तरी टाकली, तर प्रत्येक वेळेला इन्सुलिन रिलीज होत जाईल. म्हणजे प्रत्येक वेळेला पॅनक्रियाज काम करत जाईल. आणि मग तेच मग पॅनक्रियाजला आराम नाही मिळणार, आणि मग जे काही इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो, आणि मग जे काही दोष तयार होतात, म्हणजे फॅट्स होतात किंवा चरबी तयार होते वगैरे, ते सगळं त्याच्यामुळे तयार होतं. तर याच्यासाठी एक काळजी घ्यायला पाहिजे, की मध्ये जे आपण वारंवार येता-जाता तोंडात टाकतो, ते बिलकुल बंद करायचं. बाकी मी कुठेही म्हणत नाही, की हे खाऊ नका, ते खाऊ नका. फक्त तेव्हा शरीराला सांगायचं, की ठीक है, खायचंय ना, 1 2-3 घंटा रुक जाओ. जब मेरी विंडो आएगी तब मैं खा लूँगी. दादा, ह्याच्यात मग हं. बडीशेप वगैरे पण इन्क्लूड ना? कारण ती पण नाही सब खायची 45 कारण मिनिट्स में, सब जिथे चावावं लागतं तिथे ते सगळं आलं. कारण लक्षात ठेवा, बडिसोपमध्ये पण न्यूट्रिशन्स आहे. बडिसोप पण अन्नच आहे ना. ज्या दिवशी आपल्याला खूप भूक लागतं, म्हणजे एखाद दिवस मला भूक लागली, मला काहीच सापडलं नाही. तर मी 1-2 बडिशेप जास्ती खाल्ल्याने माझी भूक म्हणजे अन्नासारखं तरी नाही खाणार, पण आता खूप वेळेला आपण चॉकलेट खाऊन हे सामावून घेतो बाहेर वगैरे असलो वगैरे. तर बडिशेप त्यातलाच प्रकार ना. सगळं मी काय म्हणतो, सगळं ए टू झेड, म्हणजे फ्रॉम मॉडर्न भाषेत म्हटलं तर ॲपिटायझर पासून डेझर्टपर्यंत सगळं. टोटल म्हणजे टोटल त्याच्यात, की त्याच्यानंतर एकदम तोंड बंद, म्हणजे आपलं तोंड चालायलाच नाही पाहिजे. तोंड फक्त कामासाठी आणि नामजपासाठी या 2 गोष्टींसाठीच आपलं तोंड चालायला पाहिजे. बाकी कोणत्या, मग याच्याने काय होतं, की म्हणजे चावणं वगैरे त्याच्यासाठी तर तोंड चालतच नाही, पण अनावश्यक रिकाम्या आपल्या गप्पा पण होत नाही. मी जेव्हा मौनवरती बोलेल, मी जेव्हा याच्यावरती बोलेल, त्या आपल्या याच्यावरती उपवासाबद्दल, तेव्हा मी याच्यावरती डिटेल सांगेल, की बोलल्याने कसं होतं आपल्यात, आपण सगळ्यात जास्त एनर्जी कशामध्ये घालवतो? आपली जी ऊर्जा आहे, सगळ्यात जास्त ऊर्जा कशामध्ये घालवतो? मागच्याला सांगितलेलं मी, हे आहाराच्या लेक्चरमध्ये.
बोलण्यात, खाण्यात, जेवणात, पचवण्यात सगळ्यात जेवणात. जास्ती एनर्जी. म्हणजे उदाहरणार्थ समजा माझ्याकडे दिवसाला 100 किलो एनर्जी असेल, मी उदाहरण सांग, तर 100 किलो मधली 65 ते 70 किलो एनर्जी ही आपण पचवण्यामध्ये घालवतो, फक्त पचवण्यामध्ये. म्हणजे काहीच नाही. आपलं कामच मेंदूचं एक असतं की सकाळ झाली पचवायला सुरुवात करा, संध्याकाळ झाली पचवायला सुरुवात करा. तर 60 ते 70% उरलेली 20% एनर्जी ही आपण बोलण्यामध्ये घालवतो. आता किती उरली? 15-1% उरली. त्यातली जवळजवळ 4 ते 5-6% ही आपण बघण्यामध्ये, म्हणजे अनावश्यक बघण्यामध्ये. ते आता आजकाल 5-6 वर्षापासून मोबाईल आलं, व्हॉट्सअप आलं, तर ते अजूनच झालं. तर आपल्याला आता फक्त जे काही आपण प्रॉडक्टिव्ह गोष्टी करतो, जे काही वाचन करतो, जे काही बिझनेस करतो, जे काही योगा शिकवतो, जे काही XYZ घरांच्या सोबत क्वालिटी टाइम, त्याच्यासाठी आपल्याला फक्त 7 ते 8% एनर्जी असते. तुम्हाला जर माझं वर्कशॉप आठवत असेल तर मी सांगितलं होतं की 10% आणि 90%. 10% ही एनर्जी आपल्या आपण त्या 10% कमी करायची. मी आंब्याचं उदाहरण दिलं होतं, आठवत असेल तर. 2 झाडांना, एका झाडाला खूप कमी आंबे, एका झाडाला जास्ती आंबे, तर कोणत्या झाडाचे आंबे तोडाल? हे तसंच आहे. तर एनर्जी वाचवायची, तर हे आपण अन्न पचवायचं याच्यापासून वाचायला पाहिजे, बोलण्यापासून आणि बघण्यापासून. तर एक लक्षातच ठेवायचे की मी जेवायचे पण 3 विंडो असतील आणि बोलायचे पण कमीत कमी विंडो असतील. तर तोंड बंद ठेवलं ही बाय डिफॉल्ट सवय लागते की जेवण तर जातच नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिकामं बोललंच जात नाही. जे घरातले असतात तेवढ्यापुरती, कामापुरती बोलणं होतं. काय कुठे ठेवलं डब्बा वगैरे, जे काय असतील कामावरती तेवढं. आणि अननेसेसरी बघा, म्हणजे इतकं फ्रेश वाटतं ना की ज्या दिवशी आपण एक दिवस सहज मौन करून बघा. जेव्हा मी उपवास करेल तेव्हा मी तर सांगेलच, पण असंच तुम्हाला करून बघायचं असेल तर उद्या परवा करून बघू शकता. ठीक आहे. तर हे होतं 2 ते 3 विंडो बद्दल. याच्याबद्दल थोडा जास्ती वेळ गेला, पण सांगणं महत्वाचं होतं. ओके. आता याच्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचं आहे की ऑर्डर खूप महत्वाची आहे खायची. मी तुम्हाला सांगितलं काही पण खा, नक्कीच काही पण खा. पण याच्यामध्ये ऑर्डर एक अशी असते की जर आपला जी प्लेट असते, जे काही आपण खाऊ त्याच्या सुरुवातीला सगळ्यात पहिले भाजीपाला असला पाहिजे. भाजीपाला म्हणजे काय? रॉ फूड्स. रॉ फूड्स तुमचं गाजर, मुळे, जे काय असतं, टमाटो, भाजी 2-3 मेथी भाजी घेतली, किंवा पालक घेतली, किंवा मुळ्याचे पानं असतात, कांद्याची पात असते, किंवा जे काय असेल ते, म्हणजे बेसिकली रॉ घ्यायला पाहिजे. बीट झालं, हे रॉ गेलंच पाहिजे सुरुवातीला. का गेलं पाहिजे याच्या मागचं काही कारण कोणाला माहिती असेल मी तर सांगेलच. पण याच्या मागचं काय अर्थ? 2-3 कारण. जसं मागच्याला आपण ज्यूस बद्दल बोललो होतो, ज्यूसचे 5-6 कारण आपण बघितली होती, की काय ज्यूस नाही प्यायला पाहिजे, फळ खायला पाहिजे. तसं याच्या मागे काय कारण आहे की आपण दिवसाची, म्हणजे अन्नाची कोणती पण सुरुवात, दॅट कॅन बी ब्रेकफास्ट, दॅट कॅन बी लंच, दॅट कॅन बी डिनर, इट शुड बी स्टार्ट विथ रॉ व्हेजिटेबल. वाय इट सो? फायबरचं प्रमाण जास्त आहे त्याच्यात, त्याच्यामुळे पोट भरल्याची भावना होते लवकर. ऍज अ वेट लॉस साठी जर बघितलं तर. ओके, ठीक आहे. चाल, अजून? मेन तर तेच आहे लक्षात. अच्छा, ठीक आहे. अच्छा, आपण उपवास, आता मी तुम्हाला हे जे सांगितलं 2 ते 3 विंडो वगैरे, 40 ते 45 मिनिटात यायचं, ते का जेवतोय, ते सगळं का करतो? म्हणजे ते मी त्याचं कारण सांगितलं मी तुम्हाला, ते सगळं का करतो? 2 ते 3 विंडो मध्ये आणि 40 ते 45 मिनिटांमध्ये का जेवतोय आपण? डायजेशन साठी ना. डायजेशन असं पण होतच आहे. आता मी अॅनिमेशन दाखवलं ना तुम्हाला, पिक्चर. पॅनक्रियाला आराम द्यायचा आहे त्यासाठी. आराम देण्यासाठी, आराम देण्यासाठी. तर आपण तो एवढा सगळा गणित का करतोय? की आपल्या पॅनक्रियाला आराम देण्यासाठी. वजन कमी करण्यासाठी मी कुठे बोललो का? बाय डिफॉल्ट वजन कमीच होणार आहे, कारण मग तीच बरोबर साखर बरोबर सेलमध्ये जाईल, इकडे तिकडे शरीरात फिरणार नाही, आणि बरोबर ऊर्जा अंगी लागेल. ते कुठे शुगर डिपॉझिट होणार नाही, तर वजन बाय डिफॉल्ट वाढणार नाही. पण माझा उद्देश वजन कमी करायचा आहे का? मी त्याच्यासाठी बोललो का? नाही. बरोबर? तर आपण थ्रूआउट द, म्हणजे लेक्चर कोणते पण असो, मी कुठेही वजनाचा आस्पेक्ट
जे इनडायरेक्टली होईल ते होईलच. पण सगळ्यात पहिले सायन्स समजून घ्या. हे जर आपण वजनाच्याच रिलेटेड बोललो गेलो ना, तर आपल्याला फक्त ते आपण काय करतो, वजनाच्या ही लाईन मी बोलेल तीच लक्षात ठेवतो, उरलेलं सोडून देतो. क्या हमें तो खाली वजन से रिलेटेड आहे. पण मेन आहे पॅन्क्रिया. तसंच फायबर्सचं. तर हे मी याच्यासाठी सांगितलं, की कविताताईंनी पहिलं स्टेटमेंट बरोबर केलं. दुसरं पण बरोबरच होतं. पण त्याचं मेन कारण वेगळं आहे. फायबर्स आपण का खायला पाहिजे? जेवण पोट भरल्यासारखं वाटतं. दॅट इज बरोबर आहे. खूप बरोबर आहे. पण अजून एक खूप महत्वाचं कारण आहे. ऐकलं असेल तुम्ही, तुम्हाला माहिती असेल, फक्त आठवत नसेल. अच्छा, परत एकदा मी हिंट देतो. कचरा आला, बरोबर? अ, पाहुणे येणार आहे आपल्या घरात. तर आपण काय करतो? पाहुणे येणार आहे. आज माझ्या घरी गुढीपाडवा, सत्यनारायणाची पूजा झाली. पाहुणे येणार आहे. मग काय करायचं? त्याच्या पहिले घराची साफसफाई करतो, सगळं व्यवस्थित घर आवरून आवरून ठेवतो, साफसफाई करतो, झाडू पोछा करतो. बरोबर? की पाहुणे आल्यावर थोडं घर छान दिसायला पाहिजे. नावं पाडतील नाही तर. कसं घर ठेवलंय, काय घर ठेवलंय. आ, बोलणारे खूप असतात. तर तेच आपण जे आता जेवण घेणार आहे, मग ते किती पण कचरा असो, फास्ट फूड असो, काही पण असो, नॉर्मल भाजी चपाती असो, भात असो, ते पाहुणे अन्नच पडतं ना शरीरात, बाहेरची एखादी गोष्ट पडते. ते आणायचं पहिले साफसफाई करलो. म्हणजे पाहुणे आले की शरीर घाण नाही होणार. बरोबर? तर फायबर बेसिकली काय काम करतं, जे कविताताईंनी सांगितलं ते तर आहेच, की भूक म्हणजे ऑलरेडी काहीतरी खाल्लं असतं, चांगलं खाल्लं असतं, तर भूक तर म्हणजे पोट तर थोडं भरूनच जातं. पण सगळ्यात मेन काम कारण काय असतं त्याचं, की झाडू पोछा होऊन जातो. फायबर्समध्ये छोटे-छोटे फायबर्स असतात. फायबर्स म्हणजे काय, छोटे-छोटे असे लिप्स असतात. तर कच्च्या पालेभाज्या खाऊ तर त्याच्यामध्ये छोटे-छोटे हे असतात, काय म्हणतात, काड्या असतात बारीक-बारीक. तर ते आपले काय करतात, छोटे आतडे, मोठे आतडे, आपली डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, इसोफेगस प्रत्येकांना साफ करतात. चलो आण आता मेहमान आने वाले, साफ करो, साफ करो. रस्ता क्लिअर करतात. जी काही घाण असते, जे काही आपला मागचा जो कचरा जमलेला आहे. म्हणून मी सांगतो, जर 2 ते 3 विंडो हे जर पत्ते काढले, तर ह्या सगळ्या गोष्टी बरोबर काळजी केली. जर तुम्ही सुरुवात याच्याने केली, फायबर्सने, तर मागचा जो काही कचरा जमलेला आहे, कुठे चिटकलेला आहे, हा बरोबर साफ करून घेईल. ही नवीन पाहुण्यांना यायला घर साफसफाई ठेवेल. ठीक आहे. घर पाहुणे आले, तुम्ही घर साफसफाई केलं, मग पाहुणे आले. आता पाहुणे गेल्यावर काय करतात तुम्ही? कोणी मुलं बाळ आले, कोणी पसारा करतात, खूप पाहुणे आले, घर घाण होतं. मग आता पाहुणे गेल्यावर काय कराल? घर आवरतो परत. परत घर आवरतो. आता ते घर आवरायचं काम काय करेल? जे दुसरी तिसरी विंडो जी आहे फास्टिंग, ते काम करेल. सगळ्यात यायच्या पहिले झाडू-झुडूप केली आणि नंतर ऑटोमॅटिक शरीराने स्वतः आता शरीराला कळून गेलं, की ते 2 ते 3 विंडो ठेवलं, शरीर आता ऑटोमॅटिक साफ-सफाई करून घेईल पुढचे पाहुणे येईपर्यंत. परत जे आता सकाळी 9-10 वाजता पाहुणे आले, ते तुम्ही रॉने खाल्लं. म्हणजे आता बेसिकली नाश्त्यामध्ये आपण पोहे वगैरे जे काय खातो ते खातो. पण त्याच्यामध्ये रॉ कसं खायचं? एक फळ खायचं. पाहुणे यायच्या पहिले थोडी साफ-सफाई होऊ दो. मग जे काही तुम्ही आता नाश्ता खाल, वर्स्ट सिनारिओवर वडापाव पकडा, म्हणजे एकदम अनहेल्दी. समोसा पकडा. खाल्लं, पाहुणे आले, कचरा झाला असेल, काही मुलं खूप घाण करून जातात, खूप चिंकाड्या, काही पण करतात. ठीक आहे, शरारती बच्चा आहे, गंदगी करके चले गए. आता शरीराला ऑटोमॅटिक साफ-सफाई करायचं माहिती आहे, प्रोव्हायडेड जर तुम्ही 2 वाजता पाहुणे पुढचे येणार असतील तर. आता 2 वाजता पाहुणे यायच्या पहिले परत घर एकदा साफ करायचं. पाहुणे यायच्या पहिले. झाडू मारून घ्यायचं. ते कसं? फायबर्स खायचं परत. आपण जेव्हा जेवण चालू करू, तेव्हा कच्च्या भाज्या वगैरे. तर जे काही आपण मागचं समोसा वगैरे जे काही कचरा खाल्ला होता, तो निघून जातो. परत मग जेवतो. मग परत पुढची 7 वाजता विंडो. 7-8 वाजता विंडो. तर परत या 4-5 तासामध्ये शरीर ऑटोमॅटिक सगळी घाण काढून टाकतं. किती सोपं गणित आहे. म्हणजे खायला काय खायचं याच्यामध्ये डोकं घालायपेक्षा किंवा जास्त टेन्शन घ्यायपेक्षा कसं खायचं हे खूप महत्वाचं. एक त्या 2-3 विंडो पाहायच्या आणि कुठून सुरुवात करायची. फायबर्सने सुरुवात करायची आणि मग त्याच्यानंतर थोडं भात वगैरे खायचं आणि मग किंवा गोड खायचं. आपण ॲक्चुअली काय खातो? गोड सगळ्यात उलटं खातो. गोड ॲज अ डेझर्ट म्हणून हे चुकीचं आहे शास्त्रानुसार, की गोड डेझर्ट्स आपण शेवटी खातो. पण गोड सुरुवातीला खाऊन घ्यायला पाहिजे. त्याच्या मागचं कारण असं असतं, की जर सुरुवातीला गोड आपण खाल्लं, तर आता कसं असतं, आपण जर पोटभर जेवलो, समजा मी आता पोटभर जेवलो. माझं आता टाईट झालं जेवण. मुख्यपेक्षा 70% 80% खायला पाहिजे मुळात. हे मी मागच्या वेळेला सांगितलं. पण आता ते 70-80 च्या ऐवजी मी 100% जेवलो. खूप चांगलं जेवण होतं, 100% जेवलो. आणि मग माझ्यासमोर काहीतरी गोड आणून ठेवलं, रसमलाई वगैरे. तर मग मी खाईल का? खाईल थोडीफार रसमलाई गोड, थोडं तोंडाला पाणी सुटतं ना. जरी माझं पोट भरलं. जास्ती नाही खाणार, पण थोडीफार खाईलच. कारण गोड आहे, आईस्क्रीम आहे वगैरे.
हेच जर उलट केलं, पहिले मी जर फायबर केलंय, आता तुम्ही रसमलाई खाऊन खाऊन किती खाल, 2 खाल, 5 खाल, आईस्क्रीमचे एक बाउल खाल, 2 बाउल खाल, त्याच्याने पोट भरून जाईल. आता त्याच्याने तुम्हाला तुमच्या समोर आता वरण भात चपाती भाजी ठेवली, तुम्ही खाणार आहे का आफ्टर आईस्क्रीम आणि आफ्टर रसमलाई? ऑब्व्हियसली नाही खाणार, कारण ऑलरेडी जे चांगले खायचे तुमच्या जिभेला जे पाहिजे ते खाऊन झाले, आता पोट पण भरलेलं आहे. मग आपण म्हणजे एक्सिड नाही करणार, 100%च्या वरती नाही जाणार आपण. पण हेच जर जेवण पहिले केलं आणि डिझर्ट केलं, तर आपण म्हणतो ठीक आहे ना, गळ्यापर्यंत पण आलं चालेल, पण खाऊन टाकूया आईस्क्रीम वगैरे, एक्सिड करून टाकू. हे थोड्याफार चिटिंग्स आहे, म्हणजे शॉर्टकट्स आहे. बाकी खातो तर तेच आहे, मी कुठे म्हणत नाही की आईस्क्रीम खाऊ नका, कुठे ते म्हणतो खातो तर सगळं तेच आहे, फक्त ऑर्डर चेंज करायची. ठीक आहे, चलो. तर हे सगळं फायबरसाठी एवढं तुम्हाला कथा पावण्या बिवण्यांचं सांगितलं. तेच मी सांगितलं की सगळ्यात पहिले फायबर्स घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपलं भाजी चपाती वगैरे जेवू शकतात. तर हे झाडून मी तुम्हाला सांगितलं की हे 2 वेळा लागले पाहिजे आपल्या घराला. जसं मी म्हणतो की जेवणामध्ये 2 वेळा तरी असलेच पाहिजे. त्याच्याने एक जे कविता ताई म्हटलं ते, की एक तर पोट फुल झाल्यासारखं वाटतं, भूक झाल्यासारखं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाडू लागतं आपल्या शरीरात. हे उदाहरण पाहिजे फायबर्स म्हणजे. तर हे याचं कारण. आता प्रोसेस फूड म्हणजे काय, हे मी मागच्या वेळेला सांगितलंच होतं, की एक तर इव्हॉल्युशनचं फार मोठं सांगितलं होतं. काही काही बोलताय तुम्ही? हा. दादा, पण आता जेव्हा मी पोटाचा त्रास होत होता म्हणून मी डॉक्टरांकडे गेले, तेव्हा त्यांनी मला सलाड खायला आणि पालेभाजी खायला नाही सांगितलं होतं, की थोडे दिवस ते खाऊ नका म्हणून. आता कसं असते, की सगळ्यात जास्ती जर इन्फेक्शन होत असेल, सगळ्यात जास्ती, तर ते रॉ फूडनेच होतं, कधी पण. म्हणून म्हणतात की लग्नात पण जातो ना खूप वेळा, तर लग्नातले जे सलाद सेक्शन असतो ना लग्नातला, तो कधी खायचा हम्म. नसतो. भले तुम्ही तेलकटल्या पुऱ्या किती पण खा, तेलकट काही पण खा, पण सलाद लग्नातला कॉमन प्लेसवरचा सलाद खायचा नसतो, किंवा पोट बिघडलं का, काय याच्या मागचं कारण सांगतो, पोटाचं तुम्ही सांगितलं, कारण सलाद हे सगळ्यात जास्त, कारण रॉ असतो ना, त्याला काही आपण प्रोसेस केलं नसतं, काही तव्यावर आपलं शिजवलं नसतं, काही नसतं वगैरे, तर त्याच्यात इन्फेक्शन व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. सिन्स तुमचं पोट ऑलरेडी बिघडलेलं आहे, तर डॉक्टर आता क्ल्यूलेस असतात की पोट नेमकं कशामुळे बिघडलेलं आहे, मध्ये काही इन्फेक्शन झालंय, कुठे काही सूज आली, कुठे काय आलेली वगैरे. त्याच्यात जर सलाद खाल्लं आणि सलादमध्ये काही गडबड असली, तर अजून डबल टिबल त्रास होईल. त्याच्यामुळे डॉक्टर नाही सांगत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सलाड पचवायला जड असतं, कारण परत ते रॉ आहे. जे मी मागच्या वेळेला सांगितलं होतं, मी ते आता इव्हॉल्युशनचं स्लाइड वरती होतं, की मागच्या वेळेचं आठवतं, की आपल्यामध्ये आणि प्राण्यामध्ये काय फरक आहे, मागच्या वेळेला सांगितलेलं मी. कविता ताई आठवतं? नाही दादा. ऐकलं होतं हे आठवतं? ठीक आहे, मी मग तुम्हाला हिंट देतो. कशी हिंट देऊ? चला, मी डायरेक्ट उत्तर सांगतो, की आपला मेंदू जो आहे तो मोठा होत गेला, जसं जसं आपलं, कारण आपण म्हणून सगळ्यात हुशार आहे ना सगळ्या प्राण्यांमध्ये. मेंदू मोठा होत गेला, मग त्याच्याने एक गोष्ट छोटी होत गेली. कोणती छोटी होत गेली? ऊर्जा तर सेमच आहे, छोटे आतडे आणि मोठे आतडे. म्हणजे जर तुम्ही प्राण्यांचा, आपल्या सोबतचा जो होता, आपल्या सोबतचा काय वानर होता, चिंपांजी होता, आपल्या जर सोबतचं बघितलं, म्हणजे आपले जे पूर्वज आहे ते चिंपांजी वगैरे, त्यांचा मेंदू बघितला आणि आपला मेंदू बघितला, तर आपला मेंदू त्यांच्यापेक्षा जास्ती आहे. पण आता आपला मेंदू त्यांच्यापेक्षा जास्ती झालं, तर आपलं काय झालं, छोटे आतडे आणि मोठे आतडे कमी झालेले, जसं जसं आपलं इव्हॉल्युशन होत गेलं, पर्यंत होत गेले. आणि तेव्हा ते छोटे आतडे मोठे आतडे का होत गेले, कारण तेव्हाच पॅरलल अग्नीचे शोध लागले. अग्नीचा शोध लागल्यामुळे मग माणूस जेवण उकळू लागला, बॉईल करू लागला, शिजवू लागला, पकवू लागला, किंवा मांस खायचं तर मांस बार्बिक्यू करू लागला. तर सांगायचा अर्थ काय, की आपले छोटे आतडे मोठे आतडे हे रॉ फूड खायसाठी बनलेले नाहीये. मग त्याच्यासाठी जास्ती ऊर्जा लागते. मग ते जास्ती ऊर्जा एक तर तुम्ही जास्ती चावून खा, किंवा शरीराला जास्ती वेळ पचवू द्या, किंवा मग गॅसवरती जे काय ते तुम्ही एक तर त्याला बॉईल करा किंवा शिजवा वगैरे ते. पण सिन्स आता आपण कच्चं खातोय, तर त्याच्यामध्ये जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असतात ते पोटाला लागू शकतात आणि त्याला पचवायला जास्ती वेळ लागू शकतो. म्हणून डॉक्टरांनी तुम्हाला नाही सांगितलं. तर जेव्हा कुठेही पोट दुखत असेल, किंवा मोस्टली आपल्याला जे आपण म्हणतो ना पोट खराब झालं, जेव्हा लूज मोशन लागतात, लॅट्रिन लागतात तसं, तर ते मोस्टली याच्यामुळेच होतं. पोट खराब झालं म्हणजे काय होतं, की एक ते इन्फेक्शन होतं पोटात, आणि मग लॅट्रिनला खूप वास वगैरे असतो, तर ते याच्यामुळे होतं.
तर तेव्हा खाऊ नये. बाकी एरवी खाल्लेलं चांगलं. म्हणून डॉक्टर खायला नाही सांगतात. कळालं याच्या मागचं कारण? आणि लग्नात पण किंवा कुठेही पब्लिक प्लेसमध्ये याची काळजी घ्यायची. पब्लिक प्लेसमध्ये इनपट आपण खूप ठिकाणी बघितलं असेल की फ्रूट डिश वगैरे भेटते. अ, टरबूज असतंय, अननस असतंय, सफरचंद असे छोटे छोटे एक एक असतात, ते पण नाही खायचे. आणि सगळ्यात जास्ती कारण रॉ फूड आहे ना, ते रॉ फूडवर सगळ्यात जास्त इन्फेक्शन व्हायचं चान्सेस जास्त आहे. एखाद्या वेळेस पावभाजी खाऊन घ्या, एखाद्या वेळेस पिझ्झा खाऊन घ्या, पण बाहेरचं रॉ फूड म्हणजे कापलेलं ना, कापलेलं नाही खायचं. अख्खं सफरचंद खाऊ शकतो, त्याच्यावरती काही इन्फेक्शन होणार. अख्खं टरबूज घरी आणून खाऊ शकतात, पण तसं रॉ फूड नाही खायचं. ठीक आहे? चालेल. मग मी आता प्रेझेंटेशन. नमस्कार वैशाली ताई. तर हेच आता एकंदरीत अच्छा, याच्या मागे अजून एक होतं की हे इव्हॉल्युशनचं तुम्ही सांगितलं. पण सगळ्यात मेन म्हणजे फास्ट फूड जे असतं, प्रोसेस फूड असतं, त्याच्यामध्ये एक मी नेहमी सांगतो की ते डायरेक्ट सगळ्या गोष्टी बायपास करून जातो. बायपास करून जातो म्हणजे काय? की फास्ट फूड हे ऑलरेडी खूप वेळ प्रोसेस केलेलं असतं. जसं आता रॉ फूडचं मी सांगितलं की रॉ फूड आपण स्वतः आपलं अन्न प्रोसेस करतो. जर तुम्ही गाजर खाल्लं किंवा बाहेरच्या काही पालेभाज्या खाल्ल्या, ते स्वतः पोटात प्रोसेस होईल. प्रोसेस होईल म्हणजे जठरअग्नी होईल किंवा आपल्या पोटातलं जे ऍसिड असतंय, त्या ऍसिडने ते जेवण पचेल. पण ह्याच व्यतिरिक्त जर तुम्ही फास्ट फूड खाल्लं, फास्ट फूड मग कोणतं पण असू शकतं, पावभाजी असू शकतात, चिप्स, कुरकुरे वगैरे जे काय खाल्लं, ते ऑलरेडी प्रोसेस झालेलं असतं. त्याच्यात ऑलरेडी हिटिंग झालेली आहे, सगळं झालेलं आहे वगैरे. तर शरीराला ते प्रोसेस करायची गरज नाही पडत. मग शरीर ते काय करतं, समजा तुम्ही इनकेस चिप्स खाल्ला किंवा एखादी पाव खाल्ला, तर ते काय करतं डायरेक्ट छोट्या आतड्यांमध्ये जाईल. मध्ये कुठेच जात नाही. हेच जर मी एखादी शेंगदाणा खाल्ला किंवा एखादी आपलं चांगलं खाल्लं, तर सगळ्यात पहिले तोंडात सलायवा मिक्स होईल. मग आपल्या अन्ननलिकेत जाईल. अन्ननलिकेतून इसोफिगस मध्ये जाईल. इसोफिगस मधून लिव्हर मध्ये जाईल. लिव्हर मधून बाईल ज्यूस लागेल त्याला. बाईल ज्यूस मधून मग पहिले छोटे आतडे, मग मोठे आतडे, असे पूर्ण प्रोसेस मध्ये जाईल. पण हेच जर फास्ट फूड खाल्लं, तर डायरेक्ट सब बायपास करके छोटे आतडे. जसे आपण सिग्नल तोडतो, सिग्नल तोडून सगळ्या फास्ट ट्रॅक होतो तो. तर प्रोसेस फूडची ती एक गंमत असते. ते डायरेक्ट जातं. मग डायरेक्ट गेल्याने काय होईल? वापिस जाओ पॅनक्रियाज पे. आता मी सांगितलं. सतत जेव्हा खातो तेव्हा पॅनक्रियाजला काय करावं लागतं? जास्त काम करावं लागतं. पचनाची क्रिया थोडी इन्सुलिन हार्ड फेकावी आहे. लागते. इन्सुलिन फेकावी लागते सतत. आता हेच जर प्रत्येक वेळेला मी फास्ट फूड खाल्लं, म्हणजे जे काय जेवायच्या वेळेला फास्ट फूड खाल्लं, तर काय करावं लागेल? की ते आता हेच जर मी नॉर्मल खातो, रॉ फूड खातोय, तर जेवर जे चावतो, त्याच्यामध्ये सलायवा मिक्स होते, अन्ननलिकेत जाते, लिव्हरमध्ये. तर इन्सुलिन पर्यंत पोहोचायपर्यंत, पॅनक्रियाज पर्यंत पोहोचायला वेळ लागतो. 10 मिनिटं, 15 मिनिटं, जे काय लागत असेल ते. जे काय लागत असेल ते. पण हेच जर मी फास्ट फूड खाल्लं, तर ते डायरेक्ट छोट्या आतड्यांमध्ये पोहोचतो. म्हणजे लगेच इन्सुलिन स्पाइक होते. पुढचा घास खाल्ला, लगेच इन्सुलिन स्पाइक होते. तिसरा घास खाल्ला, लगेच इन्सुलिन स्पाइक होते. हेच आपल्या अन्नामध्ये होत नाही. अन्नामध्ये पहिले गोळे बनतात, मग गोळे इकडे अडकतात, मग तिकडे आपला बाईल ज्यूस जातो, एक एक सलाइवा जातो, एक एक ऍसिड जातं आणि मग ते सगळं हळूहळू पुढे पुश होतं आणि त्याच्यासोबत आपले फायबर आहेत झाडू पोछा मारायला. पण जेव्हा प्रोसेस फूड खातो तेव्हा झाडू पोछा मारायसाठी ते म्हणजे सिग्नल थ्रू जातच नाही ना, शॉर्टकट घेऊन ते बाहेर पडतंय. तर त्याच्यामुळे इन्सुलिन प्रत्येक वेळेला स्पाइक होत राहतं. तर हेच मी सोप्या भाषेत वाहतुकीचे उदाहरण देऊन सांगायचा प्रयत्न केलेला. तर हे बघा, हा एक चार्ट आहे. हा मी तुम्हाला मुद्दामून दाखवायसाठी, म्हणजे हे सगळे मी सायन्स पेपर, रिसर्च पेपर म्हणून टाकतो, त्याच्यामुळे हे सगळं टाकलेले. तर आता हे बघा, तुम्ही जर हा पहिला चार्ट जर बघाल, तर पहिल्या चार्टमध्ये इन्सुलिन आहे बेसिकली. तर 30 मिनिटाला जवळ-जवळ आपली 100 पर्यंत इन्सुलिन स्पाइक होते आणि ती सतत वाढत-वाढत डायरेक्ट शूट होते 200 पर्यंत. ही आपली नॉर्मल जेवणाची. आणि हेच जर आपण फास्ट फूड खाल्लं, माझी दुसरी, तर ती 100 पासून सरळ-सरळ 500 पर्यंत वाढतच चाललेली. आणि हीच जर आपण नॉर्मल जेवलो, ती 100 पासून फक्त 200 पर्यंत आणि ते पण हळू. आणि ही जी दुसरी जर बघितली फास्ट फूड खाल्ली, तर दुसरी बघा 100 पासून 500 पर्यंत पटकन एक जवळ-जवळ 2 ते 2.5 तासात सूट झालेली. त्याच्यामुळे फास्ट फूड हे नाही खाल्लं पाहिजे. हा शेवटचा टॉपिक आहे पाण्यावरती. पाण्यावरती मी येणार. पण त्याच्या पहिले कोणाला काही शंका, प्रश्न असतील ते विचारू शकतात. आतापर्यंत जे काही आपण आहारावरती चर्चा केली. मग मी पाण्यावरती सेपरेट येईल. क्वेश्चन काय नाही. सगळ्यांना समजलं? अच्छा, घरी हे पाळले जातात पथ्य, कारण मी सगळ्यांना ऑलरेडी सांगितलं होतं,
की असं करा 2-3 विंडो वगैरे. आज त्याच्या मागचं कारण आज कळालं असेल. पण ह्या गोष्टी सोप्या आहे, कठीण आहे? करायला सोपं आहे, जड पडतंय? नाही सोपं आहे. खूप सोपं आहे. खूप सोपं आहे. मी कारण कुठेही म्हणत नाही की प्रोटीन एवढंच घ्या, फास्ट फूड खाऊ नका, हे खाऊ नका, ते माझं खाऊ तर नका. बघा खूप सोपं आहे. जाणवलं 10 दिवसात, 10-12 दिवसात. लगेच म्हणजे ही एकदा सवय लागली ना, की एकदा हे करायचं मग हळू-हळू. हे बघा सगळ्यात पहिले काय करायचं, मी झाडू पोछा रेग्युलर मारेल, एवढं. आपलं ऑब्जेक्टिव्ह काय की घरात कचरा व्हायला नाही पाहिजे. मग त्याच्यासाठी सगळ्यात नियम काय, की मी झाडू पोछा रेग्युलर मारेल. एकदा झाडू पोछा रेग्युलर मारायला लागलं, की मग हळू जे पाहुणे येत आहेत त्यांना कमी करायचं. पण आपला आता उद्दिष्ट असतो, की पहिले कचराच येऊ देणार नाही घरी. मग त्याच्यासाठी आपली इतकी मारामारी होते, की कचरा येऊ नये, येऊ नये, येऊ नये. पण आपण याची काळजी नाही घेत, की मी झाडू पोछा मारणार नाही. आपली हम्म. कंप्लीट एनर्जी जाते, की मी कचरा येऊच देणार नाही. ते की चुकीचं आहे. ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही कचरा नाही येणं. तर पहिले फायबर्स खायला पाहिजे, पहिले ह्या विंडो पाळल्या पाहिजे आणि मग हे करता-करता ऑटोमॅटिक आपल्याला शरीर सांगतं, की आता तू कमी कर बाबा, आता तू हे कर. कारण तेवढा आपला सात्विक आहार व्हायला लागतो ना. तर हे थॉट्स, विचार ऑटोमॅटिक येतात. तर फार सोपं आहे. एकदा करून बघा. म्हणजे उद्यापासून हे मी तुमच्याकडून करूनच घेणार आहे. आता मी तुम्हाला तसं चॅलेंज देतोच एकदा आहाराचे लेक्चर झाल्यावर, की ह्या गोष्टी आहाराच्या ह्या पाळल्याच गेल्या पाहिजे. बाकी ॲज रॉकेट सायन्स जे डॉक्टर पथ्य पाळायला लावतात किंवा ते ते पाळलं तर उत्तम. ते करायचंच आहे आपल्याला भविष्यात. की हळू कचरा कमी करायचाच आहे. पण ह्या उद्यापासून सुरू करायचं. याच्यामध्ये अजून काही प्रश्न, शंका? वैशालीताई, हम्म. प्रांजलताई, ताक मध्ये add करू शकतो ना दादा? काय म्हणताय? आवाज कटला. ताक ताक ऍड करू शकतो ना आपण मधल्या विंडो मध्ये असं, म्हणजे पाणी ताक समजा असं. मधल्या विंडोमध्ये करू शकतात उन्हाळ्यात वगैरे खास तौर करून. पण हिवाळ्यात कारण ताक घेतच नाही. हिवाळ्यात तो कालबाह्य विरुद्ध आहार होतो. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात ताक शक्यतो जेवल्यानंतर प्यायचं म्हणजे लगेच त्या 40-45-50 मिनिटांमधून. पण इन केस लागलीच भूक वगैरे किंवा काही ताण वगैरे लागली किंवा दुसरं काही अमुक-टमुक खाण्यापेक्षा 4-5 वाजता ताक पिऊ शकतो. परत जे चावून नाही खाऊ शकत म्हणजे जिथे सलायवा जास्त यूज नाही होणार, ते इन्शुलिन सूट नाही होणार, ते तुम्ही काही पण करू शकता किंवा मग लिंबू पाणी पण घेऊ शकता. आता बाहेर खास करून उन्हाळ्यात बद्दल बोलतो मी असं. कोकम सरबत घ्याल का? पण ते साखर घालूनच म्हणजे ते नुसतं आगळचं नाही चालत. ते साखर घालून वगैरे ते सरबत फॉर्म मध्ये घेऊ शकतोय कोकम सरबत. कसलं कोकम? ते आंबट नुसतं आगळ आगळ टाकून येतं ना, मग मी तेच ते म्हणतो नाही. म्हणून कोकम नाही घेत. मी तेच म्हणतो. आणि इनफॅक्ट आपण जे मार्केटमधनं जे आणतो, जे तुम्ही आंबट म्हणता त्याच्यामध्ये पण जवळजवळ 60% शुगर असते. हो, शुगर असतेच. नाही, एक प्युअर मला आगळ मुळात पण येतो ना नुसतं, की त्याच्यात काहीच नाही, हां, हां, प्रिझर्वेटिव्ह ते थोडेसे तसं. असतात. पण मग शुगर. त्याच्यामध्ये तुम्हाला साखर किंवा गूळ टाकावं लागेल. मग परत ते चाललं, की इन्शुलिन शूट होणार. तेच तेच हा तेच. तर मला मुळात म्हणून मी कोकमचं उदाहरण दिलं, की मुळात मला हे द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी आपण चहा पण हळू कमी केलेला आहे, की जिथे-जिथे इन्शुलिन केव्हा होईल जेव्हा साखर जाईल. साखर मुळात प्रत्येक जेवण केलं तर सगळीकडे साखर जाणार आहे. पण त्यातल्या त्यात अजून साखर गेली तर जास्त इन्शुलिन स्पाइक होईल. तर या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. मग आता ताकामध्ये साखर नाहीये. लिंबू पाण्यामध्ये पण टाकणारे साखर टाकतात. पण विदाऊट साखर पण लिंबू पाणी पिऊ शकतो. मी तर पितो. तर तसं प्यायचं. किंवा आता बेलाचा ज्यूस असतो उन्हाळ्यात. त्याच्यामध्ये साखरची जास्ती गरज लागत नाही किंवा नॉमिनल टाकायचं फार. बेल आणि ज्यूस प्यायचा. फ्रुट्स मध्ये कलिंगड आहे, म्हणजे असे खूप जण म्हणतात की रात्री नसेल जेवायचं तर कलिंगड खाल्लं चालेल, किंवा नुसती पपई खाल्ली तरी चालेल ऍज अ डिनर. तुम्हाला भूक नाहीये बाबा तर नुसत्या फ्रूटनी पण शुगर स्पाइक 7 होऊ बजे शकतो. से पहिले. 7 वाजता. 7च्या पहिले. रात्री फळ नाही खात. रिकाम्या पोटी नुसतं फ्रूट खाल्लं. आता आपली विंडो दुपारचं जेवण खाऊच. झालेलं आहे, 1-1.5 काही असेल समथिंग टाइम. पण नंतरचा जो ड्युरेशन झालेला आहे 6-7 तासाचा ब्रेक आहे, त्या ब्रेकमध्ये जर फ्रूट खाऊन तो ब्रेक तोडला जातो तर त्याच्याने शुगर स्पाइक होईल नाही, का नाही. ब्लड. मग ती तुमची विंडो तुटते ना. तुमची विंडो तुटते. चावायला लागले ना फळ तुम्ही चावणारच आहे ना. पण फळांमध्ये जी शुगर आहे त्याच्याने ऑलरेडी शुगर आहे, तर आपण विंडो तोडली मान्य आहे, पण त्या शुगरनी अजून शुगर स्पाइक होऊ शकते का? होते ना. मग रिकाम्या मी पोटी तुम्हाला तेच आपण म्हणतो, की दुसरं अन्न काही खात नाहीये. हे बघा, पहिली विंडो समजा आपली 7 वाजता, समजा उदाहरणार्थ 8 वाजता नाश्ता केला.
1 हम्म. वाजता जेवण केलं, संध्याकाळी 7 वाजता जेवलं. आता तुम्ही दुपारी 4 वाजता म्हणताय, मी उदाहरण देतो, बरोबर? नाही नाही नाही, मी 7 वाजताच म्हणते. 7 वाजता आपले म्हणताय. जेव्हा हा, मग तुम्ही आता डिनरच्या प्रॉपर वेळेत ऍज त्याला डिनर म्हणून खाऊ शकतात. ओके. नाही म्हणजे असं वाचण्यात पण आलेलं आहे आणि असं सांगतात की रिकाम्या पोटी म्हणजे आपलं पोट रिकामच असतं 6-7 तास तरी. समजा दुपारी 1 वाजता जेवण झालं असेल तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 7 तास पोट डन. रिकामं, तर त्या रिकाम्या पोटी फ्रूट खाल्ल्याने शुगर स्पाइक होते का? ऍक्च्युली शुगरच्या मी मागच्या वेळेला पण बोललो होतो की फळांचं शुगरचं गणित वेगळं असतं. आपण जे काय अच्छा. खातो, चपाती भाजी, ते सुक्रोज मध्ये कन्वर्ट होतं, पण फळ जे खातो ते फ्रुक्टोज मध्ये कन्वर्ट होतं. पहिली गोष्ट मध्ये तर राईट. तिथूनच गोष्टी वेगळ्या होऊन जातात. हा, आता फ्रुक्टोज मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आता याची पचवायची पण प्रोसेस वेगळी असते. जे आपण सुक्रोज पचवतो ते हे इन्सुलिन थ्रू पचते, आणि जे फ्रुक्टोज पचवतो ते आपल्या डायरेक्ट लिव्हर मध्ये जातं. मी मागच्या वेळेला बोललेलो आहे, म्हणून ज्यूसच्या वेळेला आठवत असेल तर, की आपण जे ज्यूस पितो तर लिव्हर, जे आपण म्हणतो ना की फॅटी लिव्हर वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, तर फ्रुक्टोजमुळे फॅटी लिव्हर, खूप फळं पण खाल्ले तर फॅटी लिव्हर होतं. तर हा. फ्रुक्टोजला इन्सुलिन पचवू शकत नाही. फ्रुक्टोज कधी पण, जे आता नॉर्मल आपलं लेक्चर झाल्यावर पण गुगल सर्च करा, फ्रुक्टोज हे डायरेक्ट लिव्हरमध्ये डिपॉझिट होते. तर हो. त्याची पचवायची मेकॅनिझम वेगळी असते. पण प्रोव्हायडेड जर तुम्ही 7च्या पहिले खात असाल तर तुम्ही किती पण उपाशी पोटी असाल तसं त्याच्याने काही फरक पडत नाही, चांगलंच येते. जर तुम्ही 7च्या वरती गेला, 7:30-8 वाजता, तर मग कोणतेही फळ खायला नको. आता टेक्निकली उपाशी पोटीचं जर गणित बघितलं तर मग त्या हिशोबाने तर आता हे तर 6-7 तास झाले, जे तुम्ही 1 ते 7 म्हणताय, 5 तास झाले. पण मग तसं तर मग आता आपण जो 7 वाजता जेवतोय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करतोय, तर सुरुवात तर आपण म्हणतो की नाश्ता फळांनी खायला पाहिजे, फायबर. सकाळी फायबर म्हणजे फळच आहे ना, दुसरं काय खाणार आहे? पण मग तिथे पण तो त्याच्यासोबत नियम आपण बसतो. नाश्ता, तुम्ही आता काय सांगितलं की कचरा साफ करण्यासाठी आपण दुपारी आधी सॅलेड खाणार लंच, तर ब्रेकफास्ट मध्ये जो काही ब्रेकफास्ट असेल त्याच्यासोबत एखादं फळ खा किंवा फळाने सुरुवात करा. पण ते फळ खाल्ल्यानंतर आपण काहीतरी सॉलिड फूड, आपलं जे हा, अन्न आहे रोजचं, ते खाणार आहोत. पण मला हे म्हणायचं की इव्हिनिंगला खूप जण मला उपवास असो किंवा फॅट लॉस असो, डोक्यात त्यांचं काही असेल की मला डिनर अन्न नाही खायचंय, मला कार्ब्स काहीच खायचे नाहीयेत, तर मी फक्त फ्रूट खाईन, फ्रूट ॲज अ हेल्दी ते आहे ते फ्रूट खाईन, तर हे बिंदास चुकीचं आहे ना? बिंदास 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 प्रोव्हायडेड 7च्या पहिले. एकच मी परत परत सांगतो, 7च्या पहिले. कारण परत नाही तर मग तो विरुद्ध आहार होतो. कालबाह्य तो विरुद्ध आहार होतो 7-7:30च्या नंतर. फळांची जी हम्म. पोटेन्सी असते, म्हणजे प्रत्येक अन्नाला पोटेन्सी असते. पोटेन्सी हा शब्द माहितीये? म्हणजे त्यांची क्षमता ना? क्षमता, पोटेन्शियल. हम्म. त्याची क्षमता हे 7-8 नंतर. आता साधी गोष्ट, झाडं पाहिले तर, तुम्ही झाडांची पानं पाहिले तर 7-8 नंतर ते असे बसून जातात खाली. हम्म. बघितलं. आणि हेच जर सकाळी फुलं किंवा फुलं काय, फळं फुलं काय, नुसते पानं पण, फळं फुलं तर एरवी रेग्युलर नसतात, नुसते पानं पण असे फ्रेश असतात. पण 7-8 वाजेनंतर आपण म्हणतो बा झाडं झोपलेली आहे. हे आपण नॉर्मल याच्यात म्हणतो की झाडं झोपली. झोपलेली म्हणजे काय, ते माना टाकून देतात, फांद्या वगैरे असतात. पोटेन्सी चालली गेलेली आहे. तर फळांची, फुलांची, पानांची पोटेन्सी ही संध्याकाळी 6:30-7 वाजेपर्यंतच असते. हम्म. आणि हा जो उपाशी पोटी जो जो मीठ आहे, हे मीठ आहे, प्युअर मीठ आहे उपाशी पोटी. टेक्निकली आता जर तुम्ही बघितलं, जे ऋषीमुनी होते किंवा जे, परत मी आता इव्होल्युशनला जातो, तर पहिले नाश्ता हा फलाहार नाहीच व्हायचा, फक्त फलाहार कम्प्लीट उपाशी पोटी होतं. म्हणजे आता तरी मी म्हणतो की झाडू मारानंतर काहीतरी नाश्ता करा, पोहे खा, इडली खा, डोसा खा. पण मी खूप वेळेला नुसतं प्युअर फळांनीच नाश्ता करतो, आणि पहिले पण तसेच खायचे. जे प्रॉपर ऋषीमुनी आहे, प्रॉपर जे लोक आहेत, किंवा राजा लोक, त्यांचे आपण सिरियलमध्ये, पिक्चरमध्ये पाहिले पण असाल, मोठ्या मोठ्या फळांच्या प्लेटा घेऊन येतात, चांद्यांच्या सोनेरीच्या ह्याच्यात असं. तर फक्त फळं म्हणजे फळं, उपाशी पोटी उलट जेवढे फळं खाल तेवढे चांगले असतात. ती प्युअर मीठ आहे. असं खूप मीठ असतात. आता मी पाण्यावरती येणार आहे तेव्हा आपण बोलू, की आपल्याला असं सांगितलं जातं की जेवताना पाणीच नाही प्यायचं वगैरे, तो त्याच्यावरती येऊ आज सगळं. असं खूप मिथ्स असतात. आपल्याला नेहमी दोघी बाजू ऐकायला मिळतात. पण नेहमी विज्ञानाचा सपोर्ट घ्यायचा, की विज्ञान काय म्हणतं ते. तर एक तर विज्ञान पोटेन्सीला सपोर्ट करते, की पोटेन्सी म्हणजे 7 नंतर पोटेन्सी जाते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपाशी पोटी तुम्ही फळ खाल्लं तर कधीही काही बिघडत नाही. उलट जेवढं रॉ जातं तेवढं चांगलं. पण तेच म्हणतो की ज्यूस फॉर्म मध्ये नको, तुम्ही सॉलिड मध्ये पूर्ण हा, आणि पूर्ण त्यातल्या फ्रूट. त्यात ज्यूस नाही प्यायचं, सॉलिड प्यायचं. ते तर मागच्या वेळेला मी सांगितलं, त्याच्या मागचे खूप कारण आहे, 4-5 कारण. व्हेरी गुड क्वेश्चन. अजून काय प्रश्न? तुम्हाला तुमच्या अशा घरच्यांबद्दल काही शंका असतील तर ते पण विचारू शकतात बरं. कारण हेच आहे की आता विचारलं ते विचारलं त्यानंतर असं राहून जाईल. माझ्याकडे खूप वेळ असतो, म्हणून मी चर्चासत्र वेळेवरच सोडतो, की जेणेकरून चर्चा आपल्याला लांबवता येईल.
ठीक आहे. जाना आगे, पाणी पे. ठीक आहे. तर पाण्याची गंमत अशी आहे की मी टायटल टाकलं आहे जेवताना पाणी प्यायचे की नाही, पण ती खाली सोडलेली आहे, मुद्दामून खाली याच्यासाठी सोडलेली आहे की मला तुमचं ओपिनियन पाहिजे की प्यायचं की नाही, आणि एरवी पाण्याचा नियम काय प्यायचा. त्याच्यानंतर मी तर सांगेलच त्याच्याबद्दल विज्ञान, की जेवताना पाणी प्यायचं की नाही किंवा एरवी पाणी प्यायचा काय नियम असतो. त्याच्याबद्दल पण खूप चुका होतात आणि खूप मिस असतात. जेवणानंतर एक अंदाजे पाऊण तास किंवा 1 तासाने पाणी प्यायचं आणि जेवतानाही पाणी ओके. प्यायचं नाही. कारण आपला अग्नी प्रज्वलित झालेला असतो, भूक लागलेली असते. आणि जर आपण जे पाणी थंड म्हणजे पाणी जे पितो त्याच्याने ते अग्नी शांत होण्याचा शक्यता असते. त्याच्यासाठी जेवताना पाणी एखादं घोट पिला तर चालेल. हे जे माझ्या ऐकण्यात आहे ते सांगत आले, म्हणजे ऐकलेलं आहे ते सांगते. आणि जेवणानंतर तर हेच आहे की आपली भूक पूर्ण म्हणजे पूर्ण पोट भरलेलं असतं आणि लगेच पाणी पिऊन तो अग्नी शांत करायचा नाही. म्हणून एक अर्ध्या पाऊण तासाने 1 तास काही जो टाइम आहे त्याच्यानंतर पाणी प्यायचं. वैशालीताई, प्रांजलताई. नाही, बरोबर आहे यांचं. तेच ऐकलंय मी आता बरेच. ओके. मग जेवताना पाणी प्यायचं नाही. अगदी अगदी गरज वाटली तर थोडस, एखादं दोन दोन घोट. ओके. ठीक अगदी आहे. तुम्ही खाताय का याकडे पण पाहायला पाहिजे. एकदम बरोबर, काय खातात ते त्याच्यावर आपण बोलतो. काय तर ते मग त्यावेळी थोडा विचार करावा लागेल, थोडंसं पाणी घ्यावंच लागेल. ठीक ठीक व्हेरी गुड. म्हणजे बऱ्यापैकी आपण सगळे एका ट्रॅकवरती आहोत. पहिल्यांदा असं झालं तर सगळ्यात पहिले म्हणजे जो पहिले कविताताई म्हटले ते अगदी बरोबर आहे की जेवायच्या 1.5 तास पहिले आणि जेवायच्या 1.5 तास नंतर 1 सव्वा तास पाणी प्यायला नको. पण त्याच्या मागे त्यांनी एक कारण सांगितलं. ते जसं मी नेहमी दोघी कारणं सांगतो, आयुर्वेदिक पण सांगतो आणि मॉडर्न सायन्स पण सांगतो. आयुर्वेदिक नुसार त्यांची अग्नी बरोबर की जठर अग्नी असते ती तीव्र असते आणि आपण त्याला साध्या आगीत पाणी टाकलं तर आग विझणार, साधी गोष्ट आहे. आणि मॉडर्न सायन्स त्याला काय म्हणतो की जेवताना आपण जेवण पचवायसाठी आपलं ऍसिड रिलीज होतं. हम्म. आणि ऍसिड मध्ये जर तुम्ही पाणी टाकलं तर ऍसिड डायल्यूट होईल ना, ऍसिड डायल्यूट होणार ऍसिडचं, तर ते होणार. पण आता इथे चूक अशी होते, म्हणून मी तो प्रश्न डबल विचारला की मग याला लोक इतके कठोर होतात. आणि मी पण पहिले व्हायचो, जेव्हा जेव्हा मला वाचन वाढलं तेव्हा या गोष्टी कळाल्या की जेवताना मी पाणी पिणारच नाही, कारण मला जेवण सगळं पचलं पाहिजे. त्याच्यामध्ये गंमत अशी असते ना की मिक्सरमध्ये आपण एखादं, आपल्या मिक्सरमध्ये जे काय आपण मिक्स करतो, ठेचा बनवायचा किंवा जे काय आपण फोडणीला द्यायच्या पहिले समजा एखादी काय मिक्सरमध्ये टाकलं, तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकतोच, नाही तर ते मिक्स होणारच नाही, फिरणारच नाही मिक्सर, वरच्यावर फिरेल. जर तुम्ही मिक्सरमध्ये काही पण करा, जर ड्राय असेल तर जर पालेभाजी असेल तर त्याच्यामध्ये पाणी असतं, मग ते मिक्सरमध्ये ऑटोमॅटिक त्याचं हे होईल, जे काय त्याचं मिक्स व्हायचं असेल ते, म्हणजे त्याचा बरोबर चुरा चुरा नाही म्हणता ना, मिक्स होईल ते बेसिकली. पण हे जर एकदम ड्राय, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला काही एखादी हे करायची रेसिपी करायची आणि त्याच्यासाठी मिक्सरमध्ये फिरवायचं, थोडं पाणी टाकावंच लागतं, 1 चमचा किंवा थोडंसं एक नावापूर्वी, जेणेकरून मिक्स होईल. सेम हे आपल्या शरीरात होऊ शकतं की आपण जेव्हा पाणी पितच नाही, ते जेवण म्हणजे आपण पुढे ढकललंच जात नाही, कारण ते पचत नाही. जो आपला गोळा बनतो, चावतानाचा गोळा नाही म्हणत आहे, जो मध्ये आपला बनतो लिव्हरच्या याच्यामध्ये जेव्हा बाहेर ज्यूस होतो, तर तो प्रॉपर मिक्स व्हायसाठी, म्हणजे आपण सगळं खात असतो ना आणि मध्ये जर सगळं जाऊन मिक्स होतं, तर ते प्रॉपर मिक्स व्हायसाठी थोडंसं पाणी आवश्यक असतं. तर तिथे वैशाली त्यांचं उत्तर. तर जर आपण प्रॉपर पालेभाज्या वगैरे जास्ती त्या दिवशी असेल तर पाणी प्यायची गरजच नाही, कारण भाजींमध्ये ऑलरेडी पाणी असतं, दालमध्ये ऑलरेडी पाणी असतं, तर ते बरोबर पाणी मिळतं. पण एकदम सुकं सुकं आहे समजा, ड्राय, काही कारणास्तव ड्राय खायला लागला, भाजी, नूडल्स खाल्ल्या, पिझ्झा खाल्ला, बर्गर खाल्ला, तर त्याच्यासोबत पाणी प्यायला पाहिजे ऍटलिस्ट. आता ते केव्हा प्यायला पाहिजे बरोबर, आता इथे जैन लोकांचे नियम आहेत. जैन लोकांचा जेव्हा त्यांचा उपवास असतो तेव्हा त्यांचा नियम बघाल, किंवा कोणी मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईक तर नाही, मित्रमैत्रिणींमध्ये जैन असाल तर त्यांचा नियम बघाल, ते जेवताना बरोबर मधलं, म्हणजे जर 4 चपाती खात असाल तर 2 चपाती झाल्यावर ते थोडंसं पाणी पितात. तो नियम पाळावा. जेव्हा पाणी प्यायचं असेल तर बरोबर अर्ध जेवण झालं की, म्हणजे जे पहिलं जेवण गेलेलं असतं त्याला थोडं पाणी मिळतं आणि येणारं जेवण असतं त्याला पण पाणी मिळतं, परत परत पाणी मिळालं 2 जेवणाच्या मध्ये. आता ते पाणी नॉर्मल आपलं अर्धा एक घोट, परत ऑब्व्हियसली अर्धा एक ग्लास जसं पाणी पिणार नाही आपण. पण एकदमच पाणी न प्यायचं, तो नियम कुठेतरी चुकीचा आहे. कारण हे मी इतकं लोकांचं ऐकलंय
हे सगळ्यांना माहित असतं 1.5 तास पहिले, 1.5 तास नंतर वगैरे. मग त्याच्याने लोक चुकी काय करतात, की बिलकुल पाणी पित नाही. आणि खास तर करून जे आपण फास्ट फूड खातो वगैरे ते म्हणजे कचरा ऑलरेडी टाकत असतो आपण. पण त्याच्यात पाणी न टाकून अजून कचरा बनवून टाकतो तो. कारण तो नीट पचत नाही. फक्त आलेलाच घाण असते सगळे. आपलं जे काही आपण बाहेरचं खातो ते. आणि एक तर आता ठीक आहे घाण आली आता त्याला साफ तर करावं लागेल ना. ते साफ पण होत नाही कारण आपण पाणी पित नाही. तसं तसं कचरा पोटात जातो. जसं आता आपण कचरा आपलं सॅग्रिगेट करतो आपण. आता नगरपालिकेचे नियम आहे कचरा ड्राय वेगळा टाका, ओला वेगळा टाका, ऑर्गॅनिक वेगळा टाका. कारण ते पुढे प्रोसेसिंगला जातं. तर आपल्याला मध्ये पोटात प्रोसेसिंग करायचं आहे, तर ते प्रोसेसिंगसाठी पाणी खूप महत्वाचं आहे. तर हा एक नियम लक्षात ठेवायचा की बरोबर हाफ लंच. जर तुमचे 2 चपाती भात असेल तर 2 चपाती झाल्यावर मध्ये पाणी प्यायचं, मग भात खायचं किंवा व्हाईस वर्सा. हे एक आपल्याला अंदाज येऊन जातो माझ्या अर्ध्या जेवणात. ठीक आहे. हा एक पाण्याचा प्रॉब्लेम एक डाऊट होता तो मला क्लिअर करायचा जेवताना. आणि दुसरं म्हणजे एरवी पाण्याचा एक नियम असतो की जे आपल्याला मी खूप ताईंना फोनवर सांगितलं पण ऑलरेडी तुमच्यापैकी, की आपल्याला जे काही समज असतं पाणी किती प्यायला पाहिजे दिवसातून. जेवढी तहान असेल तेवढं. हा तर बरोबर उत्तर ते. त्याच्यात पण आपल्याला हे इतकं बिंबवलं जातं 2 ते 3 लिटर, 2 ते 3 लिटर, 3 ते 4 जे काय ऐकलंय तुम्ही आकडे 2-3. कोणी 2-3 ऐकले, कोणी 3-4 ऐकलेले. पण असतात असे आकडे आकडे ऐकलेले आपण. ठीक आहे. तर हे आकडे युनिव्हर्सल नसतात. कारण जसं आपल्याला आपलं अन्न आहे. आता तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरात ऑन एन एव्हरेज 3 ते 4 लोकं असतील. प्रत्येक लोकं सेम जेवण करतं का? कोणी 2 चपात्या खातं, कोणी 3 खातं. ज्यांना हेवी वर्क आहे ते जास्ती खातात. आपल्यासारख्या ताई जास्ती खातच नाही. भले वजन वाढायच्या भीतीने पण खात नाही. म्हणजे भूक सवय लागून जाते. मग तसं पाण्याला का 2 ते 3 जबरदस्ती 2 ते 3, 2 तर सांगायचं तर शरीर आपल्याला प्रत्येक सांगतं. जेव्हा तोंड कोरडं झालं तेव्हा पाणी प्यायचं. ॲज सिंपल ॲज दॅट. कधी 5-6 लिटर झालं तर 5-6 लिटर पण होऊन जायचं. कधी काहीच नाही झालं तर काहीच नाही. 1-2 पण ठीक आहे. मग ते शरीर बरोबर सांगतं. उन्हाळ्यात आपल्याला घाम येतो, अ, गरम होतं वगैरे तर मुद्दामून आपण जास्ती पाणी पितोच. शरीर बरोबर सांगतं की जास्ती पाणी प्या. हिवाळ्यात बरोबर आपलं पाणी कमी होतं. जर जास्ती पिलं ते 2 ते 3च्या निमाने तर परत-परत लगेच जावं लागेल. आणि मग ते किडनीचा त्रास होतो. किडन्या लवकर खराब होणं, दारू पिणं हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे पाणी जास्ती पिणं. ते आणि पण आहे. आपण किडनी स्वच्छ ठेवायसाठी पाणी पित असतो. हे खूप मोठं मिथ. कारण परत याचं एक गणित सांगतो. आपल्या घरात आरो असतं. आरो माहितीये? आता आरोला एक कॅन्डल असते. ती दर 2 ते 3 महिन्याने धुवावी लागते. माहीत असेल तर. अ, ज्यांच्याकडे आरो नसेल त्यांना माहीत नाही. पण कोणाला माहिती की आरोला कॅन्डल असते. ती आपल्याला धुवावी लागते. 2-3 महिने, 5-6 महिने जे काही असेल महिने बदलू शकतो. तर ती सेम कॅन्डल आपलं किडनी काम करतं. तर तुम्ही जितकं आरो वापराल किंवा जितकं तुमचं पाणी घाण आहे, तेवढं तुम्हाला ती कॅन्डल लवकर धुवायला लागेल. किंवा लवकर बदलावी लागेल. 1-2 वर्षांनी आपण ती कॅन्डल रिप्लेस पण करतो. जर पाणी खूप घाण असेल, नगरपालिकेचं दूषित पाणी येत असेल किंवा पावसाळ्यात पाणी खूप घाण येतं, तर आपण ती कॅन्डल लवकर बदलवतो. किडनीला आपण बदलवू शकणार आहे का? सतत पाणी पिऊन, सतत हे करून आपण प्रत्येक वेळेला किडनीला त्रास देत असतो. जसं ते आरो कॅन्डलला त्रास होतो तसं. तर साधा नियम ठेवायचा, तोंडाला करड पडली. आता जसं मी तुमच्याशी खूप बोलतोय, मग पाणी पितो. साधा नियम ठेवायचा, की तोंडाला करड पडली, की पाणी प्यायचं. 2 ते 3 लिटरच्या फंद्यात पडायचं नाही. हे सगळं मार्केटिंग गिमिक्स आहे. जसं मी ते 10,000 स्टेप्सचं वॉकिंगच्या लेक्चरला म्हटलेलं. ते स्पीडोमीटर म्हणून एक डिव्हाइस आलं होतं. जपानच्या कंपनी मार्केटिंग हा सगळा 10,000 हा सगळा तमाशा केला होता. तसं जे 2 ते 3 लिटर हे पाण्याच्या सगळ्यात मोठा बिझनेस जर आज प्रॉफिटेबल बिझनेस आहे तर हा पाण्याचा आहे. रॉ मटेरियल काहीच नाही. नॉर्मल पाणी घ्यायचं, त्याला डिस्टिल करायचं. बिसलरी वगैरे ज्या मोठ्या-मोठ्या मुळात यूएसमध्ये, लंडनमध्ये या सगळ्या यांच्या त्याच्यात त्यांना काही टॉप वॉटर, रिव्हर वॉटर असं नसतं. त्यांना ह्या सगळ्या पाणी जास्तीत जास्त खपवायचं. त्याच्यामुळे हा सगळा मार्केटिंग कॅम्पेन आला. 2 लिटर, 3 लिटर, 4 लिटर जे काही आपण आकडे वाचतो. ते ॲज इट इज आपल्या भारतात आलेलं आहे. त्यामुळे त्या कुठल्याही बंधनात पडायच्या नाही. ह्या 2 गोष्टी मला पाण्याबद्दल सांगायच्या असतात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. अशा रीतीने आपलं आहार, पाणी हे सगळं कंप्लीट कव्हर झालं. आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला आता जसं तुमचं शेड्यूल बनवायचं तसं बनवायचं, की मी 11 वाजता जेवते, 12 वाजता. पण एक काळजी घ्यायची, की 3 विंडो सुरुवातीला आणि हळू-हळू 2 विंडोवरती यायचं. जर तुम्हाला काही शंका प्रश्न असतील, तर तुम्ही मला पाठवू शकता, की दादा असं-असं आहे, आमचा जेवायचा टाईम आहे. आम्ही युजुअली हे जेवतो. मग याच्यामध्ये हे बरोबर होतंय का? ते चुकीचं होतंय का? मग मी तुम्हाला सांगेल, की असं हे चुकतंय, हे बरोबर होतंय वगैरे. पण तुम्ही आता तुमचं गणित ठरवायचं. मी इझिली सगळ्यांना एक स्टँडर्ड डाएट प्लॅन देऊन पाठवू शकतो.
सगळ्यांनी इतकं वाजता जेवायचे, हे जेवायचे, ते जेवायचे. पण मग ते सगळ्यांना सगळ्यांच्या रुटीन नुसार आणि सगळ्यांच्या जेवायच्या पद्धती, घरातले पद्धती बनवायचे असतात, ते मॅच नाही होत. तुम्ही तुमचे स्वतः प्लॅनिंग करायची आणि मला पाठवायचं, मग मी त्याच्यात प्लस मायनस जे काय असेल ते करेल. त्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न, शंका आहे? ऑल क्लिअर? ठीक आहे. मग आता उद्यापासून हे फॉलो करणार सगळे. माझ्या मते कविताताईंनी ऑलरेडी सुरू केलंच आहे हे फॉलो करणं. बाकी वैशालीताई आणि प्रांजलताई, तुम्ही हे खूप खूप सोपं आणि खूप इन्स्टंट फायदावाला आहे. म्हणजे कदाचित तो फायदा दिसणार नाही, पण मधून दिसत असतं आणि खूप सोपं आहे करायला. असं तुम्ही काही रॉकेट सायन्स म्हणजे असं जड नाही जात की मला खूप भूक लागते, मग 4-5 तास मी कसं थांबू, मधलं मध्ये काहीच खायचं नाही. 1-2 दिवसात ऑटोमॅटिक सवय होते. आणि त्याच्यासाठी मी सांगितलेलं आहे की जेव्हा भूक लागते, तुम्हाला व्हिडिओ करून पण पाठवलं असेल, कानात इकडचा जो पॉईंट असतो दोघी कानाचा, मी दोघी काढले तर माझे इयरफोन बंद होतील, इकडे प्रेस करायचं. तर तसं करायचं, भूक आपली संपते तेवढी. काल मला दादा ठीक. आईस्क्रीम खायची होती, संध्याकाळी घसा क्लिअर झाला म्हणून पहिली इच्छा झाली आईस्क्रीम खाण्याची. ते पण व्हेरी रात्री गुड. गेस्ट पण आलेले होते. पण तुम्ही जसं एक वाक्य सांगितलं ना, तुला आता नाही मिळणार, तुला सकाळी मिळेल, तर थोडंसं थांब. पोटाला समजावून सांगितलं, मनाला समजावून सांगितलं, सेम केलं. आज दुपारी मात्र मी आईस्क्रीम खाल्लं दुपारच्या लंचच्या व्हेरी वेळेस. गुड. व्हेरी गुड. आता टेक्निकली आपण आणि मन नाही मारत, ते एक समाधान वेगळंच मिळतं, वेगळं की मिळतं आपण जेव्हा ते. स्वतःला समजावतो आणि खूप मान्य मस्त. होतं, त्याच्यावर तयार होतं मन आपलं. आणि ती जे हम्म. कसं एक लहान मूल आतुरतेने वाट बघत असतं ना, ते की ते मला मिळणार आहे, सेम तसंच तेच फिलिंग. म्हणजे मी ऍक्च्युली वैशालीताई आणि प्राजलताईला पण सांगते की तेच फिलिंग येतं की जेव्हा आपण ती वस्तू खायला लागतो, कारण त्याच्यासाठी रात्रभरपासून वाट बघितलेली आहे दुपारपर्यंत. आणि तेव्हा खाताना तो जो आनंद आहे खूप छान, साधी खूप गोष्ट मस्त आहे. आनंद. हो. आपल्याला सगळ्यांना, प्रांजलताईंच्या मागे त्यांचा मुलगा पण आहे, साधी गोष्ट आहे. मुलगा म्हणतो आई मला सायकल पाहिजे. आपण साधं म्हणतो, लगेच जाऊन बाजारात जाऊन घेऊन नाही देत. पहिले परीक्षेत चांगले मार्क आण, मग तुला सायकल भेटेल. साधं गणित. तेच आपण सांगतो आईस्क्रीम पाहिजे ना, आपण नाही नाही म्हणत, तुला भेटेल. एक दिवस थांब किंवा आपल्या विंडो पर्यंत थांब, लगेच भेटेल. मस्त खा, दाबून खा कुठे. आणि याच्याने फायदा कसा माहितीये का, की एक तर ती विंडो मध्ये आपण म्हणजे शिस्तीमध्ये राहतो पहिली गोष्ट. आणि कदाचित याचा दुसरा फायदा असा आहे की कदाचित तेवढ्यापुरती आपल्याला क्रेविंग झालेली असते. जसं आता कविता त्यांना तेवढ्यापुरती झाली. कदाचित रात्रीतून दुसऱ्या दिवशी ती क्रेविंग थांबून पण जाईल, तर कदाचित ते आईस्क्रीम मिस पण होऊन जाणार. जसं मुलगा तेवढ्यापुरती हट्ट करतो, तो थोड्या वेळाने विसरून जातो खेळता खेळ. तर कदाचित दुसऱ्या दिवशी कदाचित त्यांना वाटणार पण नाही आईस्क्रीम खायचं. वाटलं तरी आपण खाणारच आहे, पण नाही वाटलं तर तशी पण आपली मजा आहे. दोनों साइड से विन विन आहे ना. आईस्क्रीम तर मी खाल्ली, पाडव्याचं गोड म्हणून खाल्ली, दुसरं काही गोड नाही खाल्लं. व्हेरी गुड. बिंदास खायचं, ते काहीच खाल्लं. टेन्शन नाही. आणि ह्या बाबतीत माझा मुलगाही तयार झाला माझ्या मागे, की ठीक आहे मम्मी, आता मी माझ्यासाठी पण असंच करेन. त्याच्या समोर तर सगळे पदार्थ असतात, दिवस रात्र असं काम करतो तिथं अशा फील्डमध्ये. तिथं पण म्हटलं पण तरी पण मी कंट्रोल करणार आहे. त्यांना पण हे खूप 2 छोटे दिवसापासून नियम सुरू असतात, केलं. खूप छोटे. आपण ना, मी तुम्हाला सांगतो ना, हे डाईट, कॅलरीज, प्रोटीन वगैरे याच्यामध्ये इतक्या छोट्या छोट्या गोष्टी हरवून गेलो, विसरून गेलो ना. आणि मग त्याच्याने काय होतं, जेवण हे बघा, मी तुम्हाला नेहमी सांगतो की जेवण एक असतं जेवण पचणं आणि एक असतं मन तृप्त होणं. मन तृप्त केव्हा होतं? खूप वेळेला आपण पोटभर खातो तरी मन तृप्त होत नाही, कारण तो आनंद मिळत नाही. आता जे खायचं ते खात नाही किंवा मन तृप्त, मन मारून खातो काहीतरी, ते कॅलरीच्या नादात वगैरे, मग कधी ते जेवण भले कमी खातो, एक तर ते कॅलरीच्या नावात कमी खात असतो आणि ते पण मग मन मारून खात असतो, त्यामुळे जेवण मन तृप्त होत नाही, मग ते अंगी लागत नाही जेवण. हेच जर वाटेल ते खाल्लं पण मन तृप्त होऊन खाल्लं ना, तर जे भले तुम्ही कचरा खा, तो बाहेर काढायचा आपल्यामध्ये कॅलिबर असतं आणि ते आपण बरोबर काढत असतो. तर ते अंगी लागतं. भले आईस्क्रीम मध्ये कचरा आहे, पण जे काही काही गोष्टी चांगल्या असतील त्या बरोबर अंगी लागतात. ह्याच्यावरूनच दादा मला एक सांगायचंय, माझी बहीण आहे, तिला माझं मी जे करते ते सांगितलं, तर तिने चहा बंद केला सकाळचा. मला चहा नकोय सकाळचा, नको. 5-6 दिवस झाले. आज म्हणजे त्यांच्या सासूबाईचा फोन आला की एवढी चिडचिड करती म्हणे, सकाळपासून झालं ना, हिचा स्वभावच बदललाय म्हणे, 4-5 दिवस झाले सारखी चिडचिड. मग मी तिला विचारलं नीट, तर ती म्हणे की मला ना फक्त एवढासाच चहा प्यायची परमिशन दे म्हणे, मी एकदम फ्रेश राहील, मला काही त्रास नाही होणार, मला एवढासाच चहा दे.
म्हणजे मला दे परमिशन तू पिण्याची, मी पिन फक्त. ते चहा न पिल्यामुळं, म्हणजे चहा पिल्यानंतरचा तिचा जो आनंद किंवा तिला जी तृप्ती, जसं तुम्ही तेच. आता म्हटलं तर तिचा अनुभव, आणि ते न पिल्यामुळे तिचा दिवस सगळा तिचा चिडचिडमध्ये जात होता. तिचा इच्छा तेवढीच होती की थोडासाच प्यायचंय मला चहा. तर आजचं कालचं उदाहरण, सकाळचं दिवसभर काल छान होती आणि आज पण दिवसभर तिने एवढा चहा घेतली ती सकाळी. खूप वेळेला हा काय होतं तिच्यातला की आपण आपण आपल्याला एवढं बिंबवलं गेलं परत हेच की हे नका खाऊ, ते नका खाऊ वगैरे, तर हा. त्याच्यामुळे आपण खूप हे होतं ती म्हणजे मनाने तिने बंद केला, तिने तिचंच बंद केला ऍक्च्युली. मी तिला असं काही म्हटलं नाही की तू सकाळचा चहा. तिला तेच 3 विंडोच सांगितलं. पण तिची सवय खूप होती, येता जाता तोंडात घाल, हे टेस्ट कर, ते टेस्ट कर, ते टेस्ट कर, चालू असायचं तिचं. त्याच्यासाठी तिला मी थोडं स्ट्रिक्ट केलं होतं. समोर आणि त्यात तिला प्रांजलताई आहे. झालेला होता. व्हेरी गुड. समोर समोर प्रांजलताई आहे. आत्ताच जेव्हा सगळ्यांची फास्टिंग केली होती, जेव्हा तुम्ही आजारी होत्या, हा. तेव्हा बाकीच्यांनी जेव्हा गुरुवार धरले होते, तेव्हा सेम त्यांचे मला आज, दादा मला फक्त अर्धा चहा घेऊ द्या, त्यांची मला रेकॉर्डिंग आलेली. मग मी तुमचंच ऍक्च्युली उदाहरण दिलं होतं की मी कविता ताईंचं दुपारचा चहाचा 4 वाजेचा चहा सुटलेला आहे, ते पण बंद तुमच्या झालं सारखेच माझं. होते. तर आता तुम्ही दोघी समोरासमोर आहे, तुम्हाला कळेल की हे एवढं मोठं नाही, फक्त चिटिंग करायची मनाला. जसं मुलाला आपण चिटिंग करतो की तुला सायकल देऊ थांब, किंवा मग सायकलच्या ऐवजी छोटंसं खेळणं घेऊन देतो त्याचं मन मारायसाठी. मग नंतर मग भविष्यात जेव्हा आपले थोडे पैसे जमले वगैरे, किंवा आपण घेऊन देतो, किंवा असं म्हणजे, किंवा जेव्हा मुलगा मोठा झाला तेव्हा कदाचित मुलं मोठे पण नसताना उगाच हट्ट करतात. आपल्याला माहिती आहे हा सायकल चालवेल, पडेल, बाहेर गाड्या येतात वगैरे, कारण कॅन बी एक्सायटेड. तेवढी चिटिंग करायची मुलाला मनवायसाठी, हे करायचं ते करायचं, तर सगळ्या गोष्टी बरोबर होतात. असं मन मारून, फास्टिंग करून, वजन कमी करायसाठी ह्या गोष्टी नाही होणार. विज्ञान जेव्हा माहित असतं ना, तेव्हा बरोबर आपला मेंदू सांगतो. एकदा पटलं की का करायचं, कसं करायचं, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होतात. फक्त मी म्हणतो की हे विज्ञान माहित असणं खूप महत्वाचं. ते जरुरी आहे. दुपारच्या चहासाठी मी हेच समजावलं की सकाळी मिळणार आहे ना मला चहा. इव्हिनिंगचा जो आहे. 5 वाजताचा जो माझा चहा होता ना, खूप सवय वर्षानुवर्षाची. पण मी जेव्हा दादांनी सांगितलं त्याच्यानंतर, तर सकाळी मिळणार आहे ना, सकाळ माझ्यासाठी किती फ्रेश आहे. सकाळचा 8:30चा टायमिंग माझा ठरलेला आहे, त्यावेळेला घेते तो. तेव्हा मन खुश बिंदास होऊन प्या ना, जाते. मस्त इतकी मजा येते ना, आणि तो चहा प्यायला हो. म्हणजे, कारण प्रिशियस झाली म्हणजे असते ना सकाळचा एखादी चहा गोष्ट. नाही बंद केला मी. हा. एखादी गोष्ट प्रिशियस झालेली असते खूप, तीच जर सतत खाल्ली तर त्याला काय महत्वच नसतं ना. एखादी गोष्ट सतत सतत खाल्ली तर त्याला काय. दादा मी पण बंद केलंय संध्याकाळचं. सकाळी मात्र व्हेरी गुड. थोडासा घेते, पण घेते. व्हेरी सकाळी गुड. हवाय. हळूहळू होतं हे फक्त आधी सगळं, हळूहळू होतं. उठल्यावर लगेच घ्यायची सवय होती. आता मी उठल्यावर गरम पाणी पिते, भिजवलेले ड्रायफ्रुट्स वगैरे ते खाते, आणि मग नाश्ता करताना थोडा नाश्ता झाल्यावर मग चहा पिते. नाश्त्याच्या करेक्ट. आधी नाही. तर याच्यामध्ये एक करत आहे, ड्रायफ्रुट्स खाल्ले म्हणजे तुमची चौथी विंडो होते. अज्युमिंग तुम्ही एक नाश्ता करता, तर ड्रायफ्रूट नाश्त्यामध्ये ढकलून द्या, गरम पाणी प्या, आणि मग तुमचं जे काय अर्धा पाऊण कप चहा आहे तो प्या, आणि मग ड्रायफ्रुट सब नाश्ते पे लेके जाओ. जिथे चावायची वेळ आली ती तुमची विंडो झाली. मला आपण ऑलरेडी, मी म्हणतोय मी की 2 वर यायचे, 3 पासून 2 वर यायचे, तुमचे 4 होत आहे. मी अज्युम करतो की 4-5 वाजता तुम्ही काही खात नाही, तर ते जे ड्रायफ्रुट्स आहे ते नाश्त्यामध्ये ढकलून द्या. नाश्ता किती वाजता होतो तुमचा? 8:30 वाजता. 8:30 बजे ढकलतो. ठीक आहे, म्हणजे तोच टाइम, फक्त एक 10 मिनिटाचा फरक आहे पण दादा त्याच्यात. ठीक आहे, मग टोटल तुमच्या 40 मिनिटात आवरायला पाहिजे असं गणित बघा. हो हो, होतं ते 40 मिनिटाच्या आत मग होतं. बरोबर आहे. मग बरोबर. व्हेरी गुड. तेच. असं एक दुसऱ्यांकडून जेवढ्या गप्पा माराल, आणि मी तेच म्हणतो ऍक्च्युली मला सगळ्यांना बोलायचे, पण असे सगळे सोबत येतच नाही, की हे अकाउंटेबिलिटी पार्टनर हे ना खूप महत्वाचं आहे. आणि अ, ते मला आता धक्का मारावा लागणार आहे सगळ्यांना, की तुम्ही माझ्यासोबत बोला, एक दुसऱ्यांशी बोला माझ्यासोबत बोला. कुणाचं नाव होतं दादा? माझ्यासोबत कुणाचं नाव होतं? आता मला आता मला ते बघायला पाहिजे ते. हा ना. तो वैशाली ताई वाटतं, आजूबाजूला वैशाली ताई आहे, हे बघा समोरच आहे. नव्हत्या. अभी तुम एक दूसरे सामने सामने है, देखो और बात करो. तर ना, ओके, आपण बोलत उद्या राहायचे उद्या असं. बोलूया हे वैशाली ताई. उद्या बोलूया आपण. नवीन वर्षाची सुरुवात. एक चांगला संकल्प. आणि हा, वैशाली उद्या तुम्हाला करू. सांगतो, कविताताई हे स्वतः योग शिक्षक आहे, तर तुम्हाला आता पायाचा प्रॉब्लेम आहे वगैरे, म्हणजे मी तर आहेच, हम्म. आपण सगळे आहोत, पण कदाचित काय कशी मदत होईल काय आपल्याला माहित नाही. तर सगळ्यांकडेच काहीतरी असं नॉलेज असतं ते एक दुसऱ्यांना होईल तर सहज. आणि प्रत्येक गोष्ट काहीतरी मिळायसाठीच नाही, असंच नॉर्मल आपले दुःख असे खूप असतात की जे आपण बोलूच शकत नाही, जे घरच्यांसोबत बोलू शकत नाही, माझ्यासोबत बोलू शकत नाही. सट टाइमपास बोलायचं. चालेल. हो चालेल, उद्या
प्रयत्न करते आता मी बोलायचा. मी थोडेसे म्हणजे खूप बोलत नाही एकदम एवढे ओपन तर पटकन होत नाही. त्याच्यामुळे मी दादांना सांगितलं होतं ते पार्टनर चेहरा सांगतोय. तर मला एवढं बोलायला फार म्हणजे हे होतं, विचार करावा लागतो. म्हणजे मी एवढी बडबडी मिळाले मग तुमची पार्टनर तुम्हाला. झालं मग असं बरोबर. आणि कुठेतरी मी विचार करून पार्टनर दिले, म्हणजे असे रॅन्डम नाही दिलेले. जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा प्रत्येकांना कळेल. मी मागे प्रांजलताईंना पण म्हटलं होतं, आता त्यांचे किती बोलणं झाले मला माहित नाही, पण सगळ्यांच्या स्टोरी ऑलमोस्ट सेम आहे. सगळ्यांचं कुठेतरी कॉम्प्लिमेंट एक दुसऱ्यांना करतं, त्याच्यानुसारच दिले. म्हणून मी 1-1.5 आठवडा लावतो ते पार्टनर द्यायला. पण ते बोलत राहायला पाहिजे. आणि खूप ही एक वेगळी थेरपी, म्हणजे तेच ना, मनात तुम्ही विचार ठेवाल, मनात सगळं ठेवाल, तर ते बोलत राहायला पाहिजे. मी पण मुद्दामून म्हणून सगळ्यांना फोन करत राहतो स्वतःहून. तर या गोष्टी करत राहायच्या. ठीक आहे. चलो. मग उद्या आपल्या ठरलेल्या वेळेत यायचंय. मला शक्यतो असे स्वतःहूनच संकल्प, कारण मी कधी कोणाला फोर्स करत नाही. तुम्ही जर बघितलं असेल की क्लासला यायचं ते जेवण सोडा, हेच करा, तेच करा. माझी अपेक्षा की तुम्ही काहीतरी, भले छोटा संकल्प का असो ना, की मी चहा सोडला, मी 2 वाजेचं हे कमी केलं, मी पहिले हे खाणार आहे. असं तुम्ही स्वतःहून संकल्प करा. आणि एकदा तुम्ही मला मेसेज टाकला ना, एक असतो संकल्प मनात करणं आणि एक तुम्ही मेसेज टाकणं. ज्या दिवशी तुम्ही मेसेज टाकाल तुमच्या मेंदू बरोबर, हा की दादाला सांगितलं तुमच्याकडून करून घेईल. आणि हेच तुम्ही स्वतःहून किती पण ठरवा, मी चहा सोडेल, मी हे करेल, अमकं करेल, डमकं करेल, ते नाही होणार. पण नुसतं फक्त फक्त एक मेसेज हवे. फक्त तुम्ही ज्या दिवशी मेसेज सेंड कराल, तर बघा ते तुमच्याकडून होतं की नाही होत. भले मी तुमच्या मागे लागणार नाही, भले तुम्ही मला रोज पण नाही पाठवणार की दादा मी केलं, पण ते बरोबर मेंदू करून घेईल. तर हे मला काहीतरी तुमच्यानुसार संकल्प करून पाठवायचे, की उद्यापासून मी हे करेल, ते करेल, ते करेल, ते पाठवायचं. बघा ते कसं बरोबर होतं. आणि ज्या दिवशी नाही झालं, त्या दिवशी पण तुम्हाला स्वतः पश्चाताप होईल, गिल्ट होईल, आणि ते पण तुम्ही स्वतःहून सांगणार. भले मला माहित पण नसेल की तुम्ही चिटिंग केली, पण तुम्ही बरोबर की दादा आज असं-असं झालं, घरी पाहुणे आले, नाही जाऊ शकलो. पण ते एक बरोबर एक राहतं, क्रॉस चेकिंग मेकॅनिझम राहतं. तसं करायचं. आता ज्या ताईंचे आज आले नाहीये ना, त्यांचे मला मेसेज डेफिनेटली आले असतील किंवा येतील, की आज ह्या कारणास्तव मी येऊ नाही शकलो. मी कोणाला विचारलं पण नाही. पण ते एक असतं ना, की अकाउंटेबिलिटी असते ती. तसं मला मेसेज टाकायचे संकल्प करून, की उद्यापासून मी आहारामध्ये हे बदल करते किंवा माझं हे चुकत होतं ते नाही होणार. जे चुकत होतं ते पण नुसतं टाकलं, की माझं हे चुकत होतं. नुसतं टाकल्यावर एक होतं, की पुढच्यापासून ती चूक नाही होत. म्हणजे मेंदूमध्ये सेव्ह होऊन जातं ना. म्हणजे आहार रिलेटेडच ना दादा? काही पण, काही पण आहार रिलेटेड तर टाकाच, पण शेवटी सवयी चांगल्या आणि वाईट प्रत्येक गोष्टी आपल्याला कुठेतरी अफेक्ट करते. प्रत्येक गोष्टी अफेक्ट करते. म्हणून दादा आणि सर, जर सर असतं तर तुम्ही फक्त आहारापुरती टाकलं असतं. दादा असतं तर तुम्ही वैयक्तिक काही पण मला सांगा किंवा संकल्प घ्या. हाच फरक आहे ना दादा आणि सर मधला. सर असतं तर ते आहारापुरतीच लिमिटेड असतं. आहार तर ऑब्व्हियसली करायचंच आहे, पण दादा म्हणजे काहीही एखादी वैयक्तिक संकल्प जो असेल, जो तुम्हाला वाटतं की कुठे करायला पाहिजे किंवा कुठली गोष्ट चुकते, तर तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता किंवा आहेत बाकीच्या ताई. हो. ठीक आहे. आणि सकाळी मी बोलत नाही. सकाळी मी फक्त क्लास टू क्लास असतो. त्याच्यामुळे रात्रीचा हा फायदा घ्यायचा किंवा मला फोन करायचा. ठीक आहे. चालेल. हो. चलो. चालेल. भेटू उद्या. काळजी घ्या. चालेल. हो. चलो बाय. थँक यू. बरं.